नमस्कार. SD सीडच्या या दुसऱ्या वेबिनारमध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो. हे दुसरं वेबिनार आहे लॉकडाऊन काळातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या समस्या व समाधान या विषयावर. SD सीड तर्फे 2008 सालापासून जळगाव जिल्ह्यातल्या गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देतो, त्यांना अभ्यासासाठी मदत करतो. फक्त शिष्यवृत्ती देऊन आपण थांबत नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास होईल, त्यांच्यामध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित होतील, त्यांना प्लेसमेंट मिळेल, यासाठी विविध प्रकारचे उपक्रम आपण सातत्याने राबवतो आहोत. तज्ञ लोकांची टीम आपल्याकडे आहे, एक्सपर्ट्स आहेत, ते विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतात आणि याशिवाय विद्यार्थी विकसनासाठी विविध उपक्रम आपण दरवर्षी राबवतो. तर आजचा हा उपक्रम म्हणजे लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थी त्रस्त आहेत, समस्याग्रस्त आहेत, अभ्यास कसा करावा हे कळत नाहीये, विद्यार्थ्यांसोबत पालकही यामध्ये भरडले जात आहेत. सर्वजण अशा प्रश्नांकित चिन्हामध्ये अडकलेले असल्यामुळे काय करावं ते सुचत नाहीये. आमच्या SD सीडचे गव्हर्निंग बोर्डाचे मेंबर श्री नंदलाल गादिया सर शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. जळगावमधील शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित अशा महावीर क्लासेसचे संचालक आहेत. आपल्या या अनुभवातून ते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सगळ्यांना देणार आहेत. सगळ्यांना विनंती आहे की गादिया सरांचं हे मार्गदर्शन सर्वांनी मनापासून ऐकावं. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी सुद्धा त्यात सम्मिलित झालं तर आम्हाला आनंद होईल. धन्यवाद. मी गादिया सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. थँक्यू महेश. थँक्यू व्हेरी मच. वेलकम ऑल यू स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज वेबिनार आणि आपला आजचा विषय लॉकडाऊन काळातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अभ्यासाच्या समस्या, त्यावरील समाधान, गोंधळलेला पालक वर्ग आणि त्यातून काढणारे आपण जे काढणार आहोत ते वेगवेगळे उपाय. आज आपल्या आजूबाजूला अगदी बालवर्गापासून तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत, रिसर्च ग्रुप्स पासून तर जवळजवळ प्राध्यापकांपासून सर्वजण आज ऑनलाईन शिक्षण या विषयाला धरून चर्चा करीत आहेत, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच पुस्तकी ज्ञानाची निरर्थकता आज सिद्ध झालेली आहे, कारण की ज्या व्हायरसचं 1 ग्रॅम सुद्धा वजन नाही आहे, त्याने 200 देशांमधील सर्व शैक्षणिक संस्था, सर्व आस्थापना, सर्व रिसर्च संशोधनाचे विद्यापीठ सगळी बंद करून टाकलेली आहेत. विद्यार्थी घरामध्ये लॉकडाऊन आहेत, एका छोट्याशा खोलीमध्ये बंद होऊन ते आपला जीवनाचा मार्ग शोधत आहेत. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं गोंधळणं स्वाभाविक आहे, पालकांचा गोंधळ हा देखील स्वाभाविक आहे. परंतु मला असं वाटतं की कधी कधी क्रांतिकारी बदल होण्याकरता अशा घटना आपल्याला ब्लेसिंग ठरतात. अशा घटनांमधून आपण अपॉर्च्युनिटी शोधल्या पाहिजे, अशा घटनांमध्ये आपण बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण वेगळ्या अर्थाने जीवन जगण्याची एक कला प्राप्त करू शकतो, संधी प्राप्त करू शकतो. आज आपण बघतोय की शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण थांबलेलं नाहीये. शाळा जरी बंद असल्या तरी आपलं शिक्षण थांबलेलं नाहीये. आणि विद्यार्थी ग्रामीण भागातील असो, स्लाइड शेअर, ग्रामीण भागातील विद्यार्थी असो, शहरी भागातील विद्यार्थी असो, किंवा अर्बन असो, रुरल असो, अनएज्युकेटेड असू देत, एज्युकेटेड असू देत, हे सगळे जण आपण बघतोय की शिक्षण या विषयाकडे फार गांभीर्याने बघत आहेत. अशीच एक विद्यार्थिनी बघा, बिहार मधली एक विद्यार्थिनी जीवाचं रान करून विद्येचं उद्यान फुलवण्याकरता, केवळ नेटवर्क मिळवून ज्ञान अर्जन करण्याकरता एका झाडावर जाऊन अभ्यासाचा मार्ग शोधते. असं दृश्य आपण कधी पाहिलं नसेल, परंतु आज आपल्याला दिसतंय. मला असं वाटतं की माझं हे व्याख्यान, माझं हे बोलणं, माझी ही चर्चा अशा प्रकारे देशामध्ये लाखो करोडो ज्ञानाची उपासना करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता मी अर्पण करत आहे. मित्रांनो, कोविड-19 ने धुमाकूळ घातलेला आहे आणि जवळजवळ 3 महिने झाले आपण घरामध्ये बंदिस्त आहोत. आपण जरी घरामध्ये बंदिस्त असलो तरी आज विद्यार्थ्यांची ज्ञान उपासना थांबलेली नाही आहे. त्यांची ज्ञान पिपासू वृत्ती ही निश्चितच त्यांना शिक्षण घेण्याकरता बाध्य करत आहेत आणि विद्यार्थी वेगळ्या साधनांचा उपयोग करत आज आपल्याला दिसत आहेत. एक पॅराडिम शिफ्ट आपल्याला आज जाणवत आहे. आणि हा पॅराडिम शिफ्ट काय आहे, विद्यार्थी कशा प्रकारे
परिस्थितीला जुळवून घेत आहेत, हे खरोखर कौतुक करण्यासारखी बाब आहे. आपण जर बघितलं तर आज 1970 मध्ये असणारा टेलिफोन आणि आज आपण 2000 मध्ये बघतो, 2020 मध्ये आपल्या हाती आलेला स्मार्टफोन, तर टेक्नॉलॉजीमध्ये इतका प्रचंड बदल झाला. 1970 ते 2020 मध्ये आपण बघितलं तर जी वेगवेगळी उपकरणं होती ती सगळी एका मोबाईलमध्ये बंद झाली. टेक्नॉलॉजीने निश्चितच आपल्याला भरपूर काही दिलं. आज आपण बघतोय की रेल्वे स्थानकावर आपल्याला लांब रांग लावायची गरज नाही, तर घर बसल्या आपण आज तिकीट आपलं बुक करू शकतो. आपण बँकिंग क्षेत्रामध्ये बघितलं तर एका क्लिकवर आपण शेअर मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन होत आहेत. आपण जर ज्ञान बघितलं तर MOO म्हणजे मास ओपन ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन लर्निंग हे आपण बघत आहे मोठ्या प्रमाणावर. परंतु एज्युकेशनच्या बाबतीत जर बघितलं तर मित्रांनो, 1970 मध्ये पण तोच फळा आणि तेच बेंच होते आणि आता पण सुद्धा तेच फळा आणि तेच बेंच आहेत. अक्षय, तर मित्रांनो, आज मला असं वाटतं की विद्यार्थी जरी गोंधळलेला असला तरी आपल्याकडे आज वेगवेगळी संसाधनं उपलब्ध झालेली आहेत. नेक्स्ट संसाधनं कोणकोणती आहेत ही जर आपण बघितली तर आपल्याला दिसून येईल की आज ऑनलाईन लर्निंग मध्ये आपण वेगवेगळ्या ऍप्सचा उपयोग करतोय. ऑनलाईन लर्निंग मध्ये आपण बघितलं तर आज झूम मीट, गुगल हँडआउट्स किंवा गुगल मीट किंवा मायक्रोसॉफ्ट टीम असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण यूज करत आहोत आणि या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून आज घर बसल्या लक्षावधी विद्यार्थी एज्युकेशन घेत आहे. ह्या लक्षावधी विद्यार्थ्यांमध्ये एक महत्वाचा त्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे, पालकांमध्ये गोंधळ आहे की मी ऑनलाईन एज्युकेशन मुलांना देणं हे योग्य असेल का, ऑनलाईन एज्युकेशन देणं योग्य असेल का, फिजिकल एज्युकेशन सुरू होईपर्यंत वाट बघणं आवश्यक आहे. आणि या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये बरेच असे पालक आपल्या विद्यार्थ्यांना काहींनी एज्युकेशन द्यायला सुरुवात केलेली आहे, परंतु काही जण अजूनही थांबलेले आहेत. 3 महिने जाऊन ते थांबलेल्याच्या करता आहेत की ज्या वेळेला आपलं ट्रॅडिशनल वे ऑफ लर्निंग सुरू होईल त्यावेळेला आपण देऊ. परंतु मित्रांनो, मला असं सांगावंसं वाटतं की आपण ही परिस्थिती स्वीकारली पाहिजे. ही परिस्थिती स्वीकारली पाहिजे याचं कारण असं आहे की जर शिक्षण क्षेत्रामध्ये एवढ्या संधी उपलब्ध आहेत, एवढे टेक्नॉलॉजीचे प्लॅटफॉर्म्स आपल्याला उपलब्ध आहेत, तर हे सगळं असताना आपण फिजिकल शिक्षण सुरू होईपर्यंत वाट का बघावी? काहींना भीती आहे एक की ही जी झूम वगैरे आपण वापरतो ते इनसेक्युअर्ड असण्याची शक्यता आहे. परंतु झूम ऍप्लिकेशन असो, गुगल मीट असो, माझ्या मते हे इनसेक्युअर्ड याच्याकरता नाही आहे की लाखो म्हणजे 10 लाखांवरनं जवळजवळ 50 लाख पर्यंत विद्यार्थी संख्या, केवळ विद्यार्थी संख्या आणि इतरांचा विचार केला तर 50 मिलियन्स ऑफ लोक या प्लॅटफॉर्मवर जॉईन झालेले आहेत आणि ड्रास्टिक चेंज झालेला आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी बदल स्वीकारला आहे तर सिक्युरिटीचा हा प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट, सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे तो एखाद्या मोठ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला, गव्हर्नमेंटच्या सिक्रेट डिसिजन्स करता किंवा एखाद्या मोठमोठ्या कंपन्यांना जे प्रॉडक्ट बनवायचे असतात त्यांच्याकरता सिक्रेटचा विषय होऊ शकतो. आपल्या सारख्यांना हा सिक्युरिटीचा प्रश्न मला वाटत येत नाही. म्हणून माझी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पहिली अपील आहे की तुम्ही झूम सारखे प्लॅटफॉर्म, गुगल मीट सारखे प्लॅटफॉर्म, मायक्रोसॉफ्ट टीम सारखे प्लॅटफॉर्म, सिस्को सारखे प्लॅटफॉर्म हे कुशल उपयोगात आणू शकतात आणि यांच्यावर विद्यार्थ्यांकरता आपण लर्निंग हे प्रोसेस कंटिन्यू करू शकतो. नेव्हर स्टॉप लर्निंग, एव्हर टॉप लर्निंग. आपण शिक्षण कधी थांबू देता कामा नये. जग जरी थांबलं असेल तर शिक्षणाची प्रक्रिया ही कंटिन्युअस सुरू राहिली पाहिजे, कारण की तीच एक जीवनदायी प्रक्रिया आहे. आता रेग्युलर एज्युकेशन आणि ऑनलाईन एज्युकेशन याच्यामध्ये आपण जर बघितलं तर रेग्युलर एज्युकेशन मध्ये आपण फेस टू फेस कम्युनिकेशन करतो, शिक्षकांचे चेहरे आपण बघत होतो, शिक्षक विद्यार्थ्यांचे चेहरे बघत होते, नॅचरली एक्सप्रेशन आपल्याला बघता येत होतं. तर रेग्युलर एज्युकेशन मध्ये आपल्याला हा फायदा निश्चित होताच. आपण डाऊट समोरासमोर विचारू शकत होतो, क्वेश्चन आन्सर होत होते आणि एज्युकेशन हे आपल्याला मिळत होतं. आतापर्यंत आपण हे सगळं बघितलं. एज्युकेशन इज कम्प्लिटेड विथ लेस ड्युरेशन, नो डाऊट. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये काही शॉर्टकमिंग्स आपल्याला दिसत आहेत. कोणकोणते शॉर्टकमिंग दिसत आहेत? तर फेस टू फेस कम्युनिकेशन होत नाहीये, ठीक आहे. डिफिकल्टीज येत आहेत अंडरस्टँडिंग करता, तेही मान्य आहे.
नंतर एज्युकेशन कम्प्लीट होईल की नाही, कम्प्लिशन ऑफ ड्युरेशन मध्ये होईल की नाही असे प्रश्न पडतायत. काही ग्रामीण भागामध्ये रेंजचा प्रश्न आहे, तिथे रेंज येत नाहीये. काहींकडे मोबाईल्स नाही आहेत, काहींकडे एकच मोबाईल्स आहेत आणि तोही मोबाईल 2 मुलांमध्ये 2 भावंडांमध्ये शेअर करावा लागतोय. पालक जर बाहेर गेले तर मुलांना मोबाईल नसतो, त्यामुळे ते ऑनलाईन क्लासेस किंवा बघू शकत नाही आहेत. अडचणी हजारो आहेत, अडचणी अनेक आहेत. परंतु अडचणी किती असल्या मित्रांनो, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की या अडचणींमध्ये आपल्याला पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, हे वादळ आहे, कोविड एक वादळ आहे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, पण मातीत घट्ट पाय रोवून आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. आणि या ज्या छोट्या छोट्या अडचणी आहेत, टेक्नॉलॉजी इतकी फास्ट बदलत असते की आज असलेल्या अडचणी ह्या उद्या असतील असे नाहीये. जरी या अडचणी असल्या तरी आपण निराश होता कामा नये. बरेच पालक या अडचणीमुळे निराश होतात आणि विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून कदाचित ते थांबवतातही की एवढ्या अडचणीत आहेत. काहींकडे नेटचा प्रॉब्लेम आहे. आणि या एवढ्या जरी अडचणी असल्या तरी मला असं वाटतं की ऑनलाईन एज्युकेशनचे खूप फायदे आहेत. या छोट्या छोट्या अडचणींवर काळाच्या ओघात हळूहळू मात होईलच. परंतु पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आज आपण बघतो की आपण ही इझी आहे, सिटिंग होम आहे, घरी बसून आपण शिक्षण घेऊ शकतो. आज लांबवर मुलांना जे जावं लागत होतं, पेट्रोलचा डिझेलचा खर्च येत होता, त्यानंतर जाणं येण्यापासूनचा होता, वेळेचा प्रश्न होता, या सगळ्यांवर मात होत आहे. नॅचरली लाखो मुलांपर्यंत हे शिक्षण मास लेवलला पोहोच असल्या कारणानं खर्च कमी येत आहेत. ज्या कोर्सेसची फी लाखो रुपये असेल ते 20-20, 25-25 हजारामध्ये, ज्यांची 20,000 फी असेल त्यांची 5-10 हजारामध्ये आज युडेसिटी सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, स्किल शेअर सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी टॅली किंवा पेंटिंग, डान्स असे अनेक क्लासेस तुम्हाला 300, 400 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तर एवढ्या कमी फी मध्ये आपण आज शिक्षण घेऊ शकतोय जस्ट बिकॉज ऑफ ऑनलाईन एज्युकेशन. आपल्याला जर क्लासेस मिस झाले तर आपण ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून ते कन्सेप्ट समजून घेऊ शकतो. हा ऑनलाईनचा बेनिफिट नाही का? जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन आपल्याला मिळत आहे. शिक्षक हे वेगळे टूल्स वापरायला लागलेले आहेत आणि एक प्रकारे शिक्षणदायी प्रक्रियेमध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूर्वी शिक्षकाला बोर्डवर उभं राहून चॉक अँड टॉक हा एकच पर्याय होता, पण तो त्या शिक्षणाला केवळ थेरॉटिकल बेसिसवर सिमिट ठेवत होता. त्याला जास्त तो इंटरेस्टिंग करू शकत नव्हता. मुलांपर्यंत ते जास्तीत जास्त पोहोचण्यामध्ये खूप अडथळे होते. परंतु आज टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला खूप पूरक अशी गोष्ट करतात. मला एक गोष्ट सांगायची आहे की ऑनलाईन एज्युकेशन हे आजच्या शिक्षणाला पूरक होऊ शकेल, पर्याय नाही. कारण की शाळांचे एक वेगवेगळे पदर आहेत. शाळांमध्ये जाऊन शिकणं ही एक वेगळी गोष्ट आहे. त्या ठिकाणी आपण केवळ अकॅडमिकच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या संवेदना शिकत असतो. माणूस संवेदनशील बनणं, जबाबदार बनणं हे शिक्षणाचे जे खरे उद्देश आहेत ते आपण शाळांमध्ये शिकतो. आदिवासी मुलांकरता, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांकरता किंवा जे पाड्यावर असतात अशा मुलांकरता शाळा म्हणजे त्यांच्याकरता एक पाळणाघर आहे. तर मुलींकरता, ज्या ग्रामीण भागातील असतात त्या मुलींकरता शाळा हे त्यांच्याकरता एक अंगण आहे. शाळेचे अनेक वैविध्यपूर्ण उद्देश आहेत. शालेय शिक्षणाला तोड नाही, परंतु जर परिस्थिती बदललेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही रिजिड राहता कामा नये. आमचं माइंड फ्लेक्झिबल असणं आवश्यक आहे आणि आलेल्या नवीन गोष्टी स्वीकारणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून ऑनलाईन एज्युकेशनचे प्रचंड फायदे आहेत. आता काही विद्यार्थ्यांना असं जाणवतं की बा आपल्याकडे नेट पॅक कमी असतो, परंतु मला सांगा की एक वेळेला 1 GB 1.5 GB करता आपल्याला 250-300 रुपये मोजावे लागत होते. आज जिओ सारख्या इंटरनेट प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला अत्यंत कमी माफक दरांमध्ये 200-300 रुपयांमध्ये महिनाभर आपल्याला नेट मिळत आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या काळाच्या ओघात बदलणारच आहेत आणि ऑनलाईन एज्युकेशन हे हळूहळू हे जागा घेणारच आहेत. आज MIT सारखी संस्था, हार्वर्ड सारखी संस्था, केम्ब्रिज सारखी संस्था, IIMs, IIT यांनी बहुतांश कोर्सेस हे ऑनलाईन आणलेले आहेत आणि ऑनलाईन कोर्सेसमध्ये अनेक फायदे त्यांना दिसायला लागलेले आहेत. अर्थात आज जरी थोड्या लिमिटेशन्स असल्या तरी आता मी दररोज 12वीला 2 तास, इयत्ता 11वीला 2 तास शिकवत असतो. परंतु हे शिकवत असताना मुलांना
माझ्या क्लासरूम मध्ये येऊन शिक्षण घेणे आणि ऑनलाईन माझ्याकडनं शिक्षण घेणे याच्यामध्ये एक 10 ते 15% आज डिफरन्स दिसतोय. बाकी बहुतांश त्यांच्या गरजा या जुळलेल्या आहेत, त्यांच्या गरजा त्यांच्या पूर्ण होताना त्यांना दिसत आहेत. किंबहुना त्यांना काही गोष्टी ऍडिशनल मिळत आहेत. उदाहरणार्थ आपण एक ऍप डेव्हलप केलेला आहे, त्या ऍपच्या थ्रू आपण होम असाइनमेंट त्यांना देतो आणि त्या होम असाइनमेंट मध्ये त्यांना डेटची डेडलाईन दिली जाते. त्या डेडलाईनच्या आतच त्यांना होमवर्क असाइन करावा लागतो आणि तो ऑटो चेकिंगची सुद्धा व्यवस्था त्याच्यामध्ये निर्माण होत आहे. म्हणजे बघा, पर्सनलाइज स्टुडंटला आज जस्टिफिकेशन दिलं जात आहे. त्यानंतर त्यांच्या टेस्ट ऑनलाईन कंडक्ट केल्या जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट कंडक्ट करणारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आलेले आहेत. या टेस्ट कंडक्ट करण्यामुळे विद्यार्थ्यांना इमिजिएट इन्स्टंट रिझल्ट त्या ठिकाणी मिळत आहे. इन्स्टंट रिझल्ट मिळत आहे, त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन सुद्धा तिथे इमिजिएट एका क्लिकवर उपलब्ध झालेलं आहे. हे पूर्वी कधीही नव्हतं. तर एका क्लिकवर सोल्युशन उपलब्ध असणं, एक आपला पेपर सबमिट केल्याबरोबर आपल्याला रिझल्ट मिळणं, रिझल्टचं मायक्रो अनालिसिस मिळणं, त्यांना त्यांचे किती त्यांनी अटेम्प्ट केले, किती नॉन अटेम्प्टेड आहेत, कोणत्या प्रश्नावर त्यांचा कर्सर किती वेळा फिरला, ग्राफिकल त्याचं इव्हॅल्युएशन, ग्राफिकल त्यांचं मूल्यांकन, हे सगळं मुलांना मिळत आहे. हे कधी पूर्वी शक्य नव्हतं. अँड दॅट दिस इज ड्यू टू ओनली ऑनलाईन एज्युकेशन. मी ऑनलाईन एज्युकेशनचा पाठपुरावा करतो असं नाही आहे, परंतु तुम्ही जर बघितलं तर 2012 मध्ये मॉश वार्ड यांनी म्हटलं होतं, इफ आय हॅड माय विश आय वुड हॅव अ वॉन्ट टू मेक मॉक्स डिसअपियर. मासिव्ह ऑनलाईन ओपन लर्निंग याचा अर्थ होतो मॉक्स. आणि तो म्हणतो की माझ्याकडे जादूची छडी असेल तर मी हे बंद करून टाकेल, कारण मला हे मान्य नाही ऑनलाईन एज्युकेशन. तसंच 1492 मध्ये सुद्धा एका क्रिप्टोग्राफरने म्हटलं होतं की प्रिंटेड बुक्स इज मेड ऑफ पेपर अँड दे आर लाईक अ पेपर अँड विल क्विकली डिसअपियर. म्हणजे प्रिंटेड बुक्स जे आपण बघतो ते पेपरचे आहे, आणि ते पेपर सारखेच आहेत. जसं पेपर आपण चुरगडतो आणि फेकून देतो, पेपरला लाईफ नाही, तसं या पुस्तकांना पण लाईफ नसेल आणि लवकरच हे डिसअपियर होईल. परंतु हे सिद्ध झालेलं आहे की मिस्टर जॉन्स ट्रिमेन्सचं म्हणणं हे चुकीचं ठरलं आहे, कारण आज 500 वर्षानंतर सुद्धा पुस्तकांचं महत्व आहे आणि आणखी पुस्तकांचं महत्व कमी होऊ शकणार नाहीये. बघूया आता मॉश वर्डीचं म्हणणं कितपत सत्य होईल ते. परंतु बदल हा स्वीकारला पाहिजे. चेंज इज द स्पाइस ऑफ लाईफ, नथिंग इज परमनंट एक्सेप्ट चेंज, ओनली चेंज इज परमनंट. विद्यार्थ्यांना मी अपील करेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा, युनिसेफने सुद्धा, वेगवेगळ्या संस्थांनी सुद्धा वेगवेगळे प्लॅटफॉर्म, डिजिटल प्लॅटफॉर्म, लर्निंग प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिले. त्यामध्ये एक पाठशाला आहे, टॉप ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहेत, लॅक्स ऑफ बुक्स त्यामध्ये आहेत, वेगवेगळे डिजिटल रिसोर्सेस आहेत. त्याची लिस्टच तुम्हाला मी देऊ शकेल. नॅशनल डिजिटल लायब्ररी आहे, दीक्षा नावाचं एक पोर्टल आहे. मित्रांनो, ह्या वेगवेगळ्या पोर्टलचा उपयोग जर आपण केला तर आज आपल्याला घर बसल्या बसल्या अनेक प्रकारचं शिक्षण घेता येऊ शकतं. आज युडेसिटी किंवा स्किल शेअर हे असे लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहेत की तुम्हाला एक्सेल लर्निंग शिकायचं आहे, तुम्हाला टॅली शिकायचं आहे, तुम्हाला एखादा कोर्स शिकायचा आहे, तुम्हाला पीपीटीज कशा बनवायच्या शिकायच्या आहेत, तुम्हाला इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग, लिडरशिप स्किल डेव्हलप करायचे, तुम्हाला ह्युमन रिलेशनशिप डेव्हलप करायचे आहेत, हे सगळे स्किल शिकायचे आहेत अतिशय माफक दरामध्ये आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून. तुम्हाला मोठमोठ्या वेगळ्या एक्सपर्ट लोकांना तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ऑनलाईन एज्युकेशनने केलेलं आहे. आणि जर असं असेल तर मग आपलं माइंड सुद्धा आपण ओपन ठेवलं पाहिजे. लेट आयडियाज एंटर. जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची क्षमता आपली विकसित पाहिजे. ह्युमन माइंड इज लाईक अ पॅराशूट. ह्युमन माइंड इज लाईक अ पॅराशूट. पॅराशूट वर्क्स ओनली व्हेन इट ओपन्स. Similarly, our mind, if kept open, we will grasp different ideas and will motivate ourselves in this direction. मला वाटतं की हे टॉप ई लर्निंग प्लॅटफॉर्म जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत, युनिसेफ सारख्या संस्थांचे आहेत आणि आणखी मोठ्या मोठ्या संस्थांच्या मदतीने जे आणले जात आहेत. रेडिओचा उपयोग शिक्षणाकरता केला जाणार आहे, टीव्हीचा उपयोग केला जाणार आहे. 32 चॅनल्स त्यामध्ये तुमच्याकरता गव्हर्नमेंटने आणलेली आहेत. मला असं वाटतं की या ऑनलाईनचा उपयोग आपण हा घेतलाच पाहिजे. परंतु हे केव्हा शक्य होईल? शक्य तेव्हाच होईल जेव्हा आपण सेल्फ मोटिवेटेड असू. आपण किक स्टार्ट नसावेत, आपण सेल्फ मोटिवेटेड असावेत. तर विद्यार्थ्यांनी सेल्फ मोटिवेट असण्याकरता मला असं वाटतं की त्यांनी अत्यंत जिज्ञासू असलं पाहिजे.
अत्यंत जिज्ञासू असायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी अत्यंत जिज्ञासू असायला पाहिजे, क्युरियस असायला पाहिजे आणि तो लर्निंग मोडमध्ये असायला पाहिजे. त्याने शिकण्याची त्यांना ध्यास ठेवला पाहिजे. त्याने प्रॉब्लेम्स करणं नाही तर प्रत्येक प्रॉब्लेमला एक चॅलेंज म्हणून बघायला पाहिजे. अडचणी तर येणार, मी तुम्हाला सांगितलंच, परंतु त्यांच्याकडे चॅलेंज म्हणून बघायचं आहे. तुमची आंतरिक इच्छा असायला पाहिजे, इंट्रिन्सिक डिझायर असायला पाहिजे शिक्षणाची, तर तुम्ही कुठे राहू नये, कशाही परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊ शकतात. आपण बघितलं त्या मुलीला झाडावर जाऊन ती शिक्षण घेत आहे. माझ्याकडे शिक्षणाकरता आज 10वी करता एक अलिबागहून विद्यार्थी आहे आणि त्याची तीव्र इच्छा आहे की आम्ही ऑनलाईन एज्युकेशनच त्याला दिलं पाहिजे, कारण त्याला अलिबागहून इथलं शिक्षण घेता येऊ शकतं. ग्रामीण भागातील विद्यार्थी आज त्यांच्या घरामध्ये बेडरूम मध्ये राहून आज शिक्षण घेऊ इच्छितात आहे, कारण त्यांची शिकण्याची तीव्र इच्छा आहे. तुम्ही परसिस्टंट असायला पाहिजे, सेल्फ डिसिप्लिन असायला पाहिजे, वेळेचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे. जर तुमच्याकडे गोल असेल, तुमचे जर लॉंग टर्म गोल असतील, शॉर्ट टर्म गोल असतील, मिड टर्म गोल असतील, तुम्ही जर ध्येयाने प्रेरित असाल तर मला असं असतं की तुमच्यामधली चिकाटी तुम्हाला शिक्षण घेण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. अत्यंत सेल्फ कॉन्फिडंट तुम्ही असायला पाहिजे आणि मेक लर्निंग मिनिंगफुल अँड रिलिव्हंट. तर हे तुम्ही जर बघितलं, सेल्फ मॉनिटर जर केलं, आपण काय करतोय स्वतःचं इव्हॅल्युएशन केलं, तर मला असं वाटतं की तुम्ही सेल्फ डायरेक्टेड लर्नर्स आज व्हायला पाहिजे. आणि शिक्षण ही प्रक्रिया स्वतःच्या भरोशावर सेल्फ स्टडी करून स्वयं अध्ययनावर भर देऊन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. पूर्वी असं होतं की वर्गामध्ये टीचर तुम्हाला शिकवेल तरच तुम्हाला काही समजत होतं किंवा शिकत होते, परंतु आज तसं नाही आहे. आज लक्षावधी टीचर्स युट्यूबवर अवेलेबल्स आहेत. तुम्हाला योग्य शिक्षकाची फक्त शोध करायची आहे आणि मोफत त्याकडून शिक्षण घ्यायचं आहे. ही इतकी सुंदर प्रक्रिया आता आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचं घरातील एक स्पेस सुनिश्चित करा. घरातील एक स्पेस, आपली जागा सुनिश्चित करा, कारण की जर तुम्ही एका जागेवर बसायला शिकलात तर तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढेल. आपली जागा ही स्वच्छ ठेवा, नीटनेटकी ठेवा, तिथे आपलं मन रमेल अशी व्यवस्था करा आणि रोज तिथे जायचं आहे. पालकांना मी आवाहन करेल की विद्यार्थ्यांना तेवढं सहकार्य करा. आजूबाजूला साऊंड होणार नाही याची काळजी घ्या. पिन ड्रॉप सायलेन्स वातावरण राहील आणि आपला मुलगा अध्ययन करू शकेल याकरता त्याला सपोर्ट करा. एखाद्या वेळेस त्याला एका चांगल्या स्मार्टफोनची गरज असेल तो त्याला आणून द्या, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यासोबत राहावा, त्याचा संवाद वाढवा त्याच्यासोबत. कारण की पूर्वी मुलगा शाळेत जाऊन किंवा क्लासेसमध्ये जाऊन शिकायचा, आताही शिकतो आहे, परंतु त्यावेळेला पालक त्यात सहभागी होऊ शकत नव्हता. मुलगा खरोखर शिकतोय का, मुलाला विषयाचं आकलन होत आहे का, शिक्षक बरोबर शिकवत आहेत का, एखाद्या बाईकडे शिकवले झाल्यानंतर ती बाई घरातली कामं करून आपल्या मुलांना बसवून ठेवते आहे का, खरोखर मुलांना शिकवण देत आहे, याचा कुठेही पत्ता लागत नव्हता, समजत नव्हतं. परंतु आज ज्या ठिकाणी मुलगा शिकेल त्याच्या बाजूला पालक सुद्धा बसू शकतो. त्याच्या बाजूला पालक बसून आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर बघून समजू शकतो की मुलाला समजत आहे किंवा नाही आहे. शिक्षकांच्या चेहऱ्याकडे बघून समजेल की शिक्षक किती तळमळीने शिकवत आहेत. तर पालकांना सहभागी करून घेणारी अशी ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे. मला असं वाटतं की यामध्ये पालकांनी मुलांना सहकार्य केलंच पाहिजे. मुलांनो, आपण आपली जागा निश्चित करा, आपल्या नोट्स काढायला सुरुवात करा, कारण की जे काही शिकू आपण त्याच्या नोट्स आपल्याला असल्या तर कमीत कमी वेळामध्ये रिव्हिजन करणं आपल्याला सोपं जातं. म्हणून तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्ही काढायला सुरुवात केली पाहिजे. आणि या नोट्स काढत असताना तुम्ही शॉर्टकटमध्ये लिहिलं तरी चालेल, त्याच्यानंतर तुम्ही लॉंग कट करू शकतात. आणि सर्वात बेस्ट संधी ऑनलाईन एज्युकेशनमुळे आहे की शिक्षक तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो. शिक्षक ज्यावेळेला तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्याला नंतर पुन्हा तुम्ही लिहायचं असेल तर लिहू शकतात, पुन्हा वाचन करायचं असेल तर करू शकतात, कन्सेप्ट समजून घ्यायचे असेल तर समजून घेऊ शकतात. तर स्क्रीन शेअरिंग सारखी आणि स्क्रीनशॉट सारखी दुसरी आणखी कोणती सुंदर संधी आपल्या जीवनात कधी नव्हती, ती आज उपलब्ध आहे. यू हॅव टू टेक द मॅक्सिमम बेनिफिट ऑफ इट. तुमचा डे हा पूर्ण प्लॅन असायला पाहिजे. असं म्हणतात की प्लॅन युअर वर्क अँड वर्क युअर प्लॅन. तुमच्या कामाचं पूर्ण नियोजन करा, प्लॅनिंग करा आणि ते कार्यान्वित करा. नुसतंच प्लॅनिंग करून कागदावर ठेवून पेपर टायगर होऊ नका, फील्ड टायगर व्हा. त्यामुळे तुम्ही प्लॅनिंग केलंच पाहिजे. इफ यू फेल टू प्लॅन, यू आर प्लॅनिंग टू फेल. म्हणजे तुम्ही जर प्लॅनिंग करण्यात फेल झाला तर मी असं म्हणेल की तुम्ही फेल होण्याचंच एक प्रकारे प्लॅनिंग करत आहात. आपला डे हा प्लॅन असला पाहिजे. तुम्ही पहिल्या दिवशी रात्रीच उद्याचे क्लासेस कोणते आहेत, उद्याचे स्कूल्स काय काय आहेत, कोणाचे कोणकोणते असाइनमेंट पूर्ण करायचे आहेत, कोणत्या वेळेला कुठे जायचं आहे, आपली टू डू लिस्ट ही बनवायला पाहिजे. तुमची प्रॉडक्टिव्हिटी प्रचंड वाढेल. तुम्ही जगातील
मोठ्यात मोठ्या सीईओ करता सुद्धा प्रोडक्टिव्हिटीचे क्लासेस घ्यावे लागतात. त्यांच्याकरता सुद्धा ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाईज होतात. 24 तास हे तुम्हाला पण दिले आहेत, मोदीजींना पण दिले आहेत, मला पण दिले आहेत, पण त्या 24 तासाचं प्रोडक्टिव्हिटी काही लोक 1 तासाचं पण करत नाही आणि काही लोक 1 तासामध्ये सुद्धा 24 तासाचं प्रोडक्टिव्हिटी काढू शकतात. इट डिपेंड्स हाऊ यू आर प्लॅनिंग युअर डे. सो ऑर्गनाइज युअर डे, प्लॅन युअर डे अँड सी द मिरॅकल विल हॅपन इन युअर लाईफ. तुमच्या घरामध्ये अभ्यास करत असताना जे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते दूर ठेवा. मोबाईलला सायलेंट फोनवर ठेवा. इतर मोबाईल्स असतील तर ते दुसऱ्या रूम मध्ये जाऊ द्या. टीव्ही तुमच्या वर्गात चालू असेल तिथे तुम्ही शिक्षण घेऊ शकणार नाही, कारण इट रिक्वायर्स लॉट ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल प्रचंड वाढल्याशिवाय तुम्ही शिक्षण ग्रहण करू शकत नाही. अनादी काळामध्ये सुद्धा प्रचंड शांतता असताना आपल्या पूर्वजांना जंगलामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना ध्यानधारणा करण्याची, मेडिटेशनची आवश्यकता पडत होती. आणि आजच्या काळामध्ये इतके साधनं आलेली असताना, आपलं मन इतकं डायव्हर्ट आलं असताना आपल्याला किती प्रचंड प्रमाणात एकाग्रतेची गरज असेल तुम्ही कल्पना करा. मला असं वाटतं की तुम्ही डिस्ट्रॅक्शन टाळले पाहिजे. हार्नेस युअर इमॅजिनेशन अँड पिक्चर दॅट यू आर ॲट स्कूल अँड नॉट ॲट होम. तुम्ही जितकं कॉन्सन्ट्रेट कराल, डिस्ट्रॅक्शन टाळाल. आज आपल्या घरातील मेंबर कधी कधी एंट्री करतात, कधी ते मोठ्यानेच बोलतात आणि त्यामध्ये शिक्षणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. तर तुम्ही हे सर्वच आधीपासूनच प्लॅनिंगची सवयच लावावी लागेल. हे अशी कधी सवय आधी नव्हती, पण ती तुम्हाला आता लावावी लागेल. चेंज इट. You probably have a schedule for your lessons, but if things are becoming, म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे, तर आपलं शेड्यूल फिक्स आहे, पण गरज जर पडली तर ते चेंज पण करता आलं पाहिजे. आपल्याला जर गरज पडली तर आपलं शेड्यूल आपण चेंज करू शकतो, हे लक्षात ठेवा. असं शेड्यूल स्टिक राहायला पाहिजे असं नाहीये. बिकॉज रूल्स अँड रेग्युलेशन्स आर इम्पॉर्टंट, बट मोर इम्पॉर्टंट इज अ फ्लेक्झिबिलिटी. तुम्ही चेंज करू शकतात आणि त्याप्रमाणे शिक्षकांना सांगून तुम्ही आपल्या सेशन मधून जाऊ पण शकतात, पुन्हा लॉग इन होऊ शकतात. हे सगळं आपल्या हातामध्ये आहे, कारण की ऑनलाईन एज्युकेशनमुळे आपण मागचं सुद्धा सगळं घेऊ शकतो. मध्ये मध्ये तुम्हाला ब्रेक घ्यायला अजिबात हरकत नाहीये. गेट अप वन्स इन अ वाईल. मध्ये थोडं उठले, बस बाहेर गेलात, आला तरी चालू शकतं, परंतु हे बदल आपण आणायला शिकलं पाहिजे आणि शिक्षकांशी संवाद साधायला शिकलं पाहिजे. मला असं वाटतं की जर ऑनलाईन एज्युकेशन मध्ये 100 विद्यार्थी असेल तर 3 विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधतात आणि 80% वर विद्यार्थी हे आपला व्हिडिओ म्यूट करतात, स्वतःला म्यूट करतात, स्पीकर फोन म्यूट करतात आणि कुठलाही संवाद साधत नाहीत. मला असं वाटतं की शिक्षण ही एक आंतरक्रिया आहे. वन वे फीडिंग असता कामा नये. फक्त शिक्षक बोलेल आणि एका ब्रेन मधून दुसऱ्या ब्रेन मध्ये इन्फॉर्मेशन पास ऑन होईल अशी प्रक्रिया होता कामा नये. म्हणून तुम्ही कंटिन्युअस शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे, डाऊट्स विचारले पाहिजे. इट शुड बी अ व्हेरी इंटरॅक्टिव्ह लर्निंग प्रोसेस आणि ती ऑनलाईन मध्ये सुद्धा आपण कमालीची सुरू ठेवू शकतो. कारण मी बघतो काही विद्यार्थी खूप स्पॉन्टेनियस आहेत, ऍक्टिव्ह आहेत आणि काही मात्र त्याच वेळेला फारच पॅसिव्ह आहेत. तर तुम्हाला जर खऱ्या अर्थाने शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील, फंडामेंटल स्ट्रॉंग करायचे असतील आणि पुढच्या शिक्षणाकरता स्वतःला मजबूत करायचं असेल, आपली स्ट्रेंथ वाढवायची असेल, पुढच्या हायर एज्युकेशन मध्ये आपला टिकाव लागला पाहिजे असं जर खतून वाटत असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही कॉन्सन्ट्रेशनच्या सोबतच शिक्षकांशी संवाद साधणं किंवा ज्या ज्या ठिकाणी ज्यांच्याकडून पण आपण शिकतोय, कदाचित व्हिडिओ पण बघत असू, तर आपल्याला आलेले जे अडचणी आहेत ते आपण आपल्या सिनियरशी, आपल्या शिक्षकांशी, आपल्या घरातील शिक्षक मंडळींशी, आपल्या चांगल्या फ्रेंडशी हे चर्चेतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बिकॉज यू हॅव नंबर ऑफ रिसोर्सेस अवेलेबल. इट इज डिपेंडंट ऑन यू हाऊ मेनी ऑफ यू यूज दोज रिसोर्सेस. तुमच्याकडे रिसोर्सेस भरपूर आहेत. शिक्षक हा एक रिसोर्स आहे, एक्सपर्ट्स एक रिसोर्स आहेत, युट्यूब तुमच्याकडे, युट्यूब सारखे प्लॅटफॉर्म रिसोर्स आहेत, गुगल सर्च हा एक रिसोर्स आहे, इंटरनेट हे तुमचे रिसोर्सेस आहेत, तुमचे सिनियर्स हे तुमचे रिसोर्सेस आहेत, वेगवेगळे मॅगझिन्स तुमचे रिसोर्सेस आहेत, हंड्रेड्स ऑफ ऍप्स आलेले आहेत की ज्या ठिकाणी थाउजंड्स ऑफ बुक्स तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहेत. दे ऑल आर युअर रिसोर्सेस. द क्वेश्चन हिअर इज, आर वी रेडी टू चेंज? आर वी युझिंग दोज रिसोर्सेस? मित्रांनो, तहान जर मला लागली तर मलाच नदीपर्यंत जावं लागेल आणि पाणी प्यावं लागेल. नदी माझ्यापर्यंत येणार नाहीये. आणि म्हणून रिसोर्सेस सगळे आज अवेलेबल आहे. कधी नव्हते एवढे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. परंतु 2 प्रकारचे विद्यार्थी असतात, एक सुस्त आणि एक चुस्त, एक ऑप्टिमिस्टिक आणि एक पेसिमिस्टिक. एक अत्यंत निराशावादी असतात, काही आशावादी असतात, काही एकदमच निगेटिव्ह थिंकर्स असतात
काही मात्र चांगलेच प्रचंड पॉझिटिव्ह थिंकर असतात, ते ताबडतोब सिच्युएशनला अडॉप्ट करतात. म्हणून मला असं म्हणायचं आहे की मेक द एज्युकेशन ॲज मच इंटरॅक्टिव्ह ॲज पॉसिबल बाय युअर 100% participation, your 100% involvement. The more you involve, the more you will learn. The less you will involve, the less you will get. So make yourself as much active as possible. स्वतःला जितकं ऍक्टिव्ह करता येईल तितकं ऍक्टिव्ह करून आपण या पॅन्डेमिकच्या काळात सुद्धा शिक्षण घेऊ शकतो. आणि तुम्ही जे काही तुमचे दिवसाचे प्रसंग येतात, जे काही तुम्ही दिवसातून आज नवीन शिकलेलं आहे, आज मी काय काय नवीन शिकले, कोणते कन्सेप्ट नवीन शिकलो, आज मला कोणकोणते अनुभव आले, हे जर्नलिंग करायला शिका, याची डायरी मेंटेन करायला शिका. कारण की मागे जाऊन आपल्याला ते बघता येतं, त्याचा वेध घेता येतो आणि खूपच भविष्य या दृष्टिकोनातून सुद्धा अशी डायरी लिहिण्याची जी हॅबिट आहे, ती सवय आहे, ती आपल्याला खूपच उपयुक्त ठरू शकते. सो यू डेव्हलप द हॅबिट ऑफ युअर जर्नल रायटिंग. पॅरेंट्सला मी असं सांगू शकेल की कदाचित पॅरेंट्सला असं जाणवत असेल किंवा वाटत असेल की शाळेत विद्यार्थी 4 तास 5 तास एज्युकेशन घेईल आणि तो स्क्रीन समोर राहील. त्यानंतर क्लासेस सुरू होतील, क्लासेसमध्ये पुन्हा 4-5 तास आहे. कंटिन्युअस स्क्रीन समोर राहिल्यामुळे मुलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतील. एक, त्याच्या सायकोलॉजीवर परिणाम होऊ शकतो. 2, त्याच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. 3, त्याच्या एकंदरीत हेल्थवर परिणाम होऊ शकतो. ऍब्सोल्युटली राईट. म्हणून मला सांगायचं आहे की हा निगेटिव्ह पॉइंट आहे, पण याला पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. तर आपण ब्रेक घेऊन शिकूया. जेवढे व्हिडिओ आले असतील ते आपल्या गतीप्रमाणे, आपल्या सावकाश वेळेप्रमाणे आपण त्याला ब्रेकअप करू शकतो. त्यानंतर ऑनलाईन एज्युकेशन घेत असताना जिथे आपल्याला आवश्यकता आहे तिथेच आपण शिकलं पाहिजे. प्रत्येकाने जर ते वेबिनार ऑर्गनाईज केले तर आम्ही प्रत्येक वेबिनार अटेंड केला पाहिजे असं गरजेचं नाहीये. प्रत्येक लेक्चर आपण अटेंड केलं पाहिजे असं गरजेचं नाहीये. तर आपण त्याला त्याच्यामध्ये थोडासा चेंज करून आपल्या गरजेनुरूप आपण जुळवून घेऊ शकतो. एक. दुसरं, एखाद्या वेळेस असं पालकांना वाटू शकतं की ऑनलाईन एज्युकेशनमुळे मुलं हे वाम मार्गाला जाऊ शकतात. 2, ते काय बघतात ते आम्हाला कळत नाही. तर असे अनेक असे आहेत की तुम्ही पॅरेंटिंग कंट्रोल त्या साईट्सवर ठेवू शकता. पॅरेंटिंग कंट्रोलच्या फॅसिलिटीज आज प्रत्येक साईटमध्ये आहे. तुम्ही पॅरेंटिंग कंट्रोल जर ठेवलं तर कदाचित बऱ्याच अशा गोष्टींवर कंट्रोल होऊ शकतो आणि मुलांना फक्त ज्या ज्या साईट्स उपलब्ध करून द्यायच्या आहेत तेवढ्या सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देता येऊ शकतात. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आपण मुलांसोबत संवाद साधून, संस्कारित करून, चर्चा करून त्यांना जर आपण कंटिन्युअस त्यांना आपल्या चर्चेमध्ये ठेवलं तर मला असं वाटतं की त्यांच्यावर संस्कार होऊन ते या साईडला वळण्याची शक्यता फार कमी आहे. आणि तसं तरी वाटत असेल तरी मला असं म्हणता येईल की टेक्नॉलॉजी ही फार वास्ट आहे. ती जसं तुम्हाला सगळं काही उपलब्ध करून देते तसं त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे सुद्धा उपलब्ध ठेवून देते. फक्त पालकांनी सुद्धा इंटरेस्ट घेणं आवश्यक आहे. बदलते त्या परिस्थितीमध्ये पालकांनी तिकडे ढुंकायचंच नाही, बघायचंच नाही, हे आम्हाला काही कळतच नाही असं न करता थोडंफार वेळ काढून आपण हे शिकण्याची गरज आहे. हा महत्वाचा भाग आहे. आणि ज्यावेळेला तो बाहेर जात होता शिकायला त्यावेळेला तरी आपल्याला कुठे माहित होतं, आपण ऑफिसमध्ये असायचो, मुलगा कुठे जातोय, कोणते क्लासेस अटेंड करतोय की नाही करतोय, का बाहेर कुणावर फिरतोय, जसं त्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नव्हतं. परंतु तरी देखील आपण त्याच्यावर विश्वास ठेवून ते काम करत होतो. अगदी त्याच सारखं आज तुम्हाला जरी असं जाणवत असलं की ऑनलाईन एज्युकेशनमुळे कदाचित मुलं ऑनलाईन न शिक्षण न घेता दुसऱ्या साईडवर जाऊ शकतील तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला उपाययोजना करता येऊ शकतील. परंतु ती निगेटिव्ह गोष्ट आहे म्हणून पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला सोडून देता येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा एकदम परिस्थितीला बदलवून घेणं जुळणारही नसेल, कदाचित स्ट्रेसही जाणवत असेल. परंतु मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमचं परसेप्शन चेंज केलं, तुमची दृष्टी बदलवली तर तुमच्या समोरची सृष्टी सगळी बदलू शकेल. तुम्ही प्रॉब्लेमला प्रॉब्लेम समजू नका, त्याला एक अपॉर्च्युनिटी समजा. निगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यातून काढून टाका, त्याच्यात ऐवजी सकारात्मक जागा द्या. आज जर मोठे मोठे एज्युकेशनिस्ट सुद्धा ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, मोठे मोठे सीईओ सुद्धा ट्रेनिंग घेत आहेत, तर मला घ्यायला अजिबात हरकत नाहीये. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या गोष्टी तुम्हाला कधीही उपलब्ध होत्या त्या आज आहेत. मला सांगा की एखाद्या फील्डचा एक्सपर्ट पर्सन जो मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच अवेलेबल होता, आज तुम्ही ग्रामीण भागात जरी असला तरी तो तुमच्याकरता शिक्षणाकरता उपलब्ध आहे. तुम्ही त्याच्या सेवा आज तुमच्या गावात राहून घेऊ शकतात. चमत्कार नाही तर काय. म्हणून पॉझिटिव्हवर तुम्ही लक्ष केंद्रित करा, पॉझिटिव्ह गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. पॉझिटिव्ह जर तुम्ही लक्ष केंद्रित करा, सकारात्मक गोष्टीवर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं
तर मला असं वाटतं की तुम्हाला स्ट्रेस लेवल तुमची ही कमी होण्याला निश्चितच मदत होईल, 100% मदत होईल. तुम्ही स्वतःला बर्नआउट करणं टाळा. म्हणजे काय? तर खूप वेळ एकसारखं टीव्ही कडे किंवा स्क्रीनकडे बघणं, एकसारखं एकाच जागेवर बसून राहणं, या गोष्टी टाळल्या पाहिजे. आपण ऑनलाईन शिक्षण घेत असताना मध्ये-मध्ये उठून थोडंफार स्टँडिंग ठेवलं पाहिजे, थोडंफार फिरलं पाहिजे, पाय मोकळे केले पाहिजे. बर्नआउट आपलं टाळायला पाहिजे. स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे, की माझी शिक्षणाची गती काय आहे? मला कोणत्या लेव्हलने समजतं आहे? मला कोणता स्पीड योग्य होतो आहे? लक्षात हे जर आपण केलं, तर एक-एक गोष्टीने आपला ताण कमी होण्यास मदत होईल. नंतर तुम्ही दुसऱ्यांशी कंपॅरिझन करतात म्हणून तुम्हाला ताण येतो. आपले पॅरेंट्सही आपली तुलना इतरांच्या मुलाशी करतात म्हणूनही आपल्याला ताण येतो. मला असं वाटतं कंपॅरिझन इज अ पॉयझन. स्ट्रेसचं सर्वात जास्त कारण कंपॅरिझन आहे. आलेला आपल्या घरातील एक पाहुणा आपल्याला नेहमी त्या अभ्यासाबद्दल विचारतो आणि इतरांची तुलना करून आपल्यासोबत बोलतो आणि त्यामुळे आपला ताण वाढतो. म्हणून पालकांना पण नम्र निवेदन आहे आणि मुलांना पण आहे की तुम्ही युनिक आहात. पृथ्वीवर तुम्ही युनिक आहात. तुमच्यासारखे तुम्हीच आहात. आणि तुम्हाला गणितात गती नसेल हो, पण मग म्युझिकमध्ये असेल. तुम्हाला संगीतात गती नसेल, पण तुम्ही चांगले ॲथलीट असू शकतात. तुमचं भाषेचं ज्ञान तुम्हाला उपजत प्राप्त झालं असेल. तुम्ही आर्टिस्टिक माइंडचे असू शकाल. म्हणून आपलं पोटेन्शियल काय, ते जर तुम्ही आयडेंटिफाय केलं आणि त्यात करिअर करण्याचा प्रयत्न केला आणि इतरांशी कंपॅरिझन करणं जर टाळलं, तर मला असं वाटतं की तुम्हाला स्ट्रेस लेव्हल तुमची कमी होण्यास मदत होऊ शकते. आणि वाहवत जाऊ नये. अमुक्याने स्मार्टफोन घेतला म्हणून आपण घेतलाच पाहिजे असं गरजेचं नाहीये. आपण बाहेरच्या लोकांना सॅटिस्फाय करण्याकरता जन्माला आलो नाहीये. आपण आंतरशोध आपण घ्यायला सुरुवात केली पाहिजे. मला असं वाटतं की ह्या गोष्टींमुळे तुमचे ताण हळूहळू कमी होतील. त्यानंतर आणखी काही उपाय आपण योजू शकतो ताण कमी करण्याचे. आपल्या सभोवती कोण विद्यार्थी आहेत? आपला कोर ग्रुप कोण आहे? जर आपला कोर ग्रुप पेसिमिस्टिक असेल, निराशावादी असेल आणि मागे ओढण्याचा प्रयत्न करत असेल, तर मला असं वाटतं त्यांची साथ आपण सोडलेली बरी. कारण की अशा विद्यार्थ्यांबरोबर राहून आपण सुद्धा तसेच होण्याची शक्यता असते. कारण हायड्रोजन ज्यावेळेला क्लोरीनच्या संपर्कात येतो, तेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिड हे बिटर तयार होतं. पण हायड्रोजन जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतं, तेव्हा H2O म्हणजे वॉटर म्हणजे अमृत तयार होतं. तर एकच हायड्रोजन कोणाच्या संपर्कात येतो, त्यावर त्याचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. तर तुम्ही सुद्धा कोणाच्या संपर्कात येतात, त्याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. आपला कोर ग्रुप हा अतिशय उत्साही असला पाहिजे, नाविन्याचा ध्यास घेणारा असला पाहिजे आणि मग त्यातून आपण शिकतो. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक एक्सपर्ट हा एक वेगवेगळं विद्यापीठ असतं. त्याच्याकडून ज्ञान आपण अर्जन केलं पाहिजे. म्हणून आपला कोर ग्रुप आपण चांगला ठेवायला पाहिजे. आपली संगती आपण चांगल्या लोकांसोबत ठेवली पाहिजे. 2 पर्सन बिहाइंड अ बार, वन लुक ॲट द मड, अदर लुक ॲट द स्टार. म्हणजे 2 माणसं असतात. एक खाली जमिनीकडे बघतो आणि म्हणतो चिखल आहे आणि मला काही आवडत नाही किंवा निराशावादी बनतो आणि एक मात्र वर बघतो, त्याला तारे दिसतात, सुंदर जीवन जगतं, त्याला एक निसर्ग दिसतो. म्हणून आपण निगेटिव्हिटी काढून टाकायला पाहिजे. युअर कॉम्पिटिशन, तुम्ही जे स्पर्धा करता, तुमच्या क्लासमेट सोबत स्पर्धा करू नका. कारण की त्यांच्यापेक्षाही बाहेर आणखी हजारो मुलं आहेत जे तुम्हाला तुमच्याशी स्पर्धा करतायत. म्हणून स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करायला शिका, की मी आज जे आहे त्याच्यामध्ये 5% माझी जर वाढ झाली, मी आज जे आहे त्याच्यामध्ये 10% जर वाढ झाली. आपलं जर मूल्यांकन आपण करून स्वतःमध्ये जर गुणवत्ता वृद्धीस आणली, तर मला असं वाटतं की आपोआपच ग्रोथ होईल. त्याला त्याच्याशी बाहेर कॉम्पिटिशन करण्याची आपल्याला गरज नाहीच आहे. आणि जर स्पर्धा करायची जरी असेल, तर फक्त आपण कुठे आहोत आणि ते कुठे आहोत एवढं बघण्याकरता जर आपण त्याचा आधार घेतला तर ठीक आहे. परंतु त्याच्यामुळे दुःखी होण्याची आणि आपलं ताण वाढवण्याची गरज नाहीये. कारण प्रत्येक जण हा युनिक आहे. तुमचं उद्दिष्ट हे स्वतःला कसं इम्प्रूव्ह करता येईल, स्वतःचा परफॉर्मन्स कसा वाढवता येईल यावर असायला पाहिजे. आणि तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे, तो परीक्षेच्या आधी करायचा नाहीये. तर पूर्ण वर्षभराचं प्लॅनिंग असेल आणि थोडा तुम्ही अभ्यास करत गेला, तर मला असं वाटतं की तुमचा अभ्यास हा पूर्ण व्यवस्थितरित्या होऊ शकतो. तुम्ही टाईम टेबल अत्यंत चांगल्या प्रकारे बनवायला शिका. टाईम टेबल जर बनलं तर त्याला अचीव्ह करता येईल आपल्याला. झोपण्याच्या वेळा तुमच्या निश्चित करा. कारण की स्लीप वेक सायकल जी असते ती आपण जर आपली बायोलॉजिकल क्लॉक ही असते आपल्या बॉडीमध्ये, आपण ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे ती सेट होते. जर तुम्ही रात्रभर जास्त जागण्याचं
जर केलं तर तशीच ती डेव्हलप होईल. जर तुम्ही रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्याचं केलं तर त्याप्रमाणे होईल. सकाळी लवकर उठण्याचे खूप फायदे आहेत. तुमचा मेंदू ताजातवाना असतो, रिसेप्टिव्हिटी म्हणजे तुमची ग्रहणशीलता खूप वाढते. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही लवकर उठणं आणि लवकर झोपणं या दोन्ही गोष्टी जर केल्या तर आधी होईल. रात्रभर अभ्यास करायचा आणि दिवसा झोपायचा हे नेचरच्या अगेन्स्ट आहेत. ते जर आपण टाळलं तर आपल्या हेल्थवरही विशेष परिणाम होणार नाही. म्हणून आपण स्लीप वेक शेड्यूल जे आहेत ते एक्झाम प्रमाणे किंवा याच्याप्रमाणे ऍडजस्ट केलं पाहिजे. असं जर आपण केलं तर मला असं वाटतं की आपण त्याला जस्टिफाय करू शकू. आणि तुमचं माइंड हे तुम्हीच कंट्रोल करू शकतात. तुमचं माइंड हे तुम्ही कंट्रोल करू शकतात. फक्त ते तुमच्या हातामध्ये आहे आणि ते जर नाही करू शकत असाल तर लॉस तुमचाच आहे. आणि आपल्या समोर अनेक प्रॉब्लेम जरी असले तरी आपण आपले प्रॉब्लेम जितके मोठे समजतो तितके ते मोठे होतात. आणि ते प्रॉब्लेम जर आपण लहान मानले तर ते लहान होऊ शकतात. इट्स कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर माइंड. What you perceive, what you see, you achieve. Any problem is as big as the importance you attach to it. तुम्ही जेवढं इम्पॉर्टन्स त्याला अटॅच करतात तेवढे ते प्रॉब्लेम मोठे होतात, है ना. पण स्वतः खूप प्रयत्न करणं शिकलं पाहिजे मला असं वाटतं. ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में, ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में, कर्म की शाख को हिलाना होगा, कुछ नहीं होगा कोसने से अंधेरे को, खुद के हिस्से का दिया जलाना ही होगा. म्हणजे आपण फक्त कोसत राहिलो तर काही होणार नाही. आपल्या वाट्याचं काम हे आपण केलंच पाहिजे. असं जर आपण केलं तर मला असं वाटतं की उद्याचा दिवस हा आपला असेल. आपलं स्ट्रेंथ, आपलं स्वॉट अनालिसिस तुम्ही करा. तुमच्याकडे कागदावर लिहा की तुमच्याकडे स्ट्रेंथ किती आहे, 4 स्ट्रेंथ किती आहेत, 5 माझ्याकडे काय काय स्ट्रेंथ आहेत. तुम्ही बघा जेव्हा तुम्हाला लिहायला लागतात तेव्हा तुम्हाला लिहित असताना आठवत सुद्धा नाही की माझ्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे, है ना. तर तुमच्याकडे किती स्ट्रेंथ आहेत त्याची यादी बनवा. स्ट्रेंथ जर तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे विकनेस सुद्धा आहे. माझे काय विकनेस आहेत. मी गणितामध्ये मला गती नाही आहे का, मला सायन्समध्ये गती नाही आहे का, मला लँग्वेजमध्ये गती नाही आहे, मला इंग्लिश कमी येत आहे का, माझे विकनेस काय काय, मी कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही हा माझा विकनेस आहे का, मी एका ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही, चंचलपणा माझ्यामध्ये आहे हा माझा विकनेस आहे का. असे अनेक विकनेस आपल्याकडे असू शकतात. तर आपण आपल्या स्ट्रेंथची यादी बनवा, आपल्या विकनेसची यादी बनवा. त्यानंतर तुम्हाला जीवनामध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहेत, त्या वर्गामध्ये असताना काय अपॉर्च्युनिटी आहेत, की मी 9वी मध्ये असताना मला कोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत, मला होमी भावाला बसता येईल. मी 10वी मध्ये गेल्यानं मला कोणती अपॉर्च्युनिटी आहेत, तर मला नॅशनल टॅलेंट सर्चची एक्झाम देता येईल. मी 11वी मध्ये जाताना मला कोणती अपॉर्च्युनिटी आहे, तर मला केव्हीपीवायची परीक्षा देता येतील. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ह्या तुमच्याकरता असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. पण हजारो विद्यार्थी त्या स्पर्धेत आहेत आणि ते सुद्धा तुमच्या पुढे असू शकतात. ही तुम्हाला थ्रेट आहे. म्हणून आपल्याला असलेल्या अपॉर्च्युनिटी, आपल्याला असणाऱ्या थ्रेट, आपल्यामध्ये असणारे स्ट्रेंथ, आपल्यामध्ये असणारे विकनेस, असं स्वॉट अनालिसिस तुम्ही तुमचं केलं पाहिजे. आणि थ्रेटला स्ट्रेंथ, विकनेसला स्ट्रेंथ मध्ये कन्व्हर्ट करण्याचे उपाय करा आणि थ्रेटला अपॉर्च्युनिटी मध्ये बदलण्याचे उपाय करा. असं जर केलं, प्लॅनिंगने वर्क जर केलं तर मला असं वाटतं की तुम्हाला पुढे जाणं हे अतिशय शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. आपण बघतो की मुलांनो की काही विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात पण इतके प्रचंड पुढे जातात कारण ते फोकस असतात. तर फोकस हा तुमचा आत्मा असणार आहे. यू शुड रिमेन फोकस्ड. एक जळगावचा विद्यार्थी बघा की गोयंका, अजित गोयंका म्हणून होता. तो 10वीला फर्स्ट आला, 12वीला फर्स्ट आला, बोर्डामध्ये फर्स्ट आला, सीटी मध्ये तो महाराष्ट्रामध्ये सेकंड आला. जीएस मेडिकल मध्ये त्याने अभ्यास केला. जीएस मेडिकल मध्ये जळगावच्या सुप्रसिद्ध उद्योग संस्थेने, जैन संस्थेने, पवारलाल जैनीने त्यांना अडॉप्ट केलं. त्याला पूर्ण शिक्षणाकरता त्या ठिकाणी ठेवलं. त्याने त्या ठिकाणी हॉस्टेलवर राहून जैनांची मदत घेऊन तो एमबीबीएस आपलं पूर्ण करतो. एमबीबीएस पूर्ण करत असताना तो यंग सायंटिस्ट अवॉर्ड पुरस्कार मिळवतो. त्यानंतर तो एमबीबीएसला असताना सुद्धा त्याला रँक मिळते. एमडी सारख्या एंट्रान्सची परीक्षेची तयारी करत असताना त्याने ती तयारी केल्यानंतर त्याला एम्स नावाची संस्था मिळते जी फक्त पूर्ण भारतातून 36 ओपन कॅटेगरीतील मुलांना निवडतं. त्या ठिकाणी त्याला ऍडमिशन मिळते. एम्स मध्ये तो आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करतो. त्यानंतर हॉर्वर्ड सारखी संस्था इंटरव्ह्यू काढते. त्या इंटरव्ह्यूला तो बसतो. पुढच्या हायर एज्युकेशन करता तो हॉर्वर्ड मध्ये तयारी करतो. त्याचे मॅरेथॉन इंटरव्ह्यू चालते, रायटिंग मध्ये इंटरव्ह्यू होते, ओपन इंटरव्ह्यू होते, फेस टू फेस टेलिफोनिक इंटरव्ह्यू होते. 1 महिनाभर मॅरेथॉन इंटरव्ह्यू नंतर भारतातल्या मोजक्या 2-4 मुलांमध्ये त्याची निवड होते आणि तो हॉर्वर्ड मध्ये आपलं एज्युकेशन पूर्ण करतो. जळगावातल्या म्हाडा कॉलनीमध्ये राहणारा विद्यार्थी कन्सिस्टन्सीमुळे, परसिव्हिअरन्समुळे, प्लॅनिंगमुळे, डेडिकेशनमुळे, डिव्होशनमुळे, डिटर्मिनेशनमुळे, डेडलाईनमुळे जर हॉर्वर्ड सारख्या मोठ्या संस्थेमध्ये शिक्षणाला जाऊ शकतो, भारतातल्या सुप्रसिद्ध एम्स मध्ये तो शिक्षण घेऊ शकतो आणि तेही 18 विश्व दारिद्र्य असताना, परिस्थिती चांगली नसताना,
इतरांच्या स्कॉलरशिप्सवर शेकडो स्कॉलरशिप तो शिकत असताना प्राप्त करतो, नॅशनल टॅलेंट सारख्या परीक्षेला तो बसतो, तर मला असं वाटतं की तो जर करू शकतो तर आम्ही सुद्धा ते करू शकतो. आकांक्षा सारडा नावाची मुलगी, जी ठाण्यातली मुलगी होती, ती IIT मध्ये फर्स्ट, ऑल इंडिया रँक फर्स्ट. आणि त्यावेळेला तिला जेव्हा म्हटलं, पत्रकाराने तिला विचारलं की इन विच IIT आर यू गोइंग टू सिक्युअर युअर ऍडमिशन, कोणत्या IIT मध्ये तू ऍडमिशन घेणार आहे, तो आता मुलींमध्ये प्रथम आलेली आहे. ते म्हणते, सॉरी, आय एम नॉट गोइंग टू सिक्युअर माय ऍडमिशन इन एनी ऑफ द इंडियन IITs बिकॉज आय हॅव ऑलरेडी सिक्युअर्ड माय ऍडमिशन इन MIT इन USA. म्हणजे जगातली फर्स्ट रँक युनिव्हर्सिटी जी आहे तिथे माझी ऍडमिशन ऑलरेडी मला सिक्युअर झालेली आहे, कारण मी सॅट नावाची एक एक्स्ट्रा एक्झाम दिली होती. म्हणजेच काय की ती विद्यार्थी 12वीचं शिक्षण तुमच्यासारखी ती पण घेत होती. तिने IITची परीक्षा दिली म्हणजे स्वतःला तिने आपल्या पंखांची मर्यादा तिने वाढवली, आपल्या उडण्याची झेप तिने वाढवली. IITत ती आली, पण IIT वर ती समाधानी नाही राहिली. तिने त्याबरोबर सॅट नावाची सुद्धा परीक्षा दिली आणि तिची निवड MIT करता झाली. एक होम स्कूलिंग करणारी विद्यार्थिनी सुद्धा MIT मध्ये निवडली गेली. तिने 8वी पासूनच शिक्षण ड्रॉप केलं. पारंपरिक शिक्षण न घेता तिने स्वतःच इंटरेस्ट जोपासला आणि ती स्वतःच्या इंटरेस्ट जोपासून तिला गोल्ड मेडल मिळाला तिच्या इंटरेस्ट मध्ये, आणि कुठल्याही प्रकारची इंटरेस्ट न देता MIT ने तिला ऍडमिशन दिली. ती मुलगी सुद्धा मुंबईची आहे. तर अशा प्रकारे आपलं कर्तृत्व सिद्ध करणारे वेगवेगळे विद्यार्थी आहेत. मला असं वाटतं की तुम्ही त्यातले व्हायला पाहिजे आणि ते होण्याकरता असणारे गुण तुम्ही जोपासले पाहिजे. एक ठाण्याचाच एक मुलगा होता, महाडिक म्हणून. त्याच्या वडिलांच्या मित्राने त्याला एक पुस्तक दिलं वाचायला. खगोलशास्त्रावर आधारित पुस्तक त्याने वाचलं आणि त्याला आवड निर्माण झाली. तो एक्स्ट्रा आणखी पुस्तकं मागवू लागला. वडिलांनी त्याला हेल्प केली, पुस्तकं मिळवून दिले. आपलं पारंपरिक शिक्षण घेत असताना केवळ एक इंटरेस्ट म्हणून तो खगोलशास्त्रातील पुस्तकं वाचत गेला आणि हळूहळू त्याला इतका त्याची आवड निर्माण झाली की त्याला असं वाटलं की हेच आपलं क्षेत्र आहे काय. आणि त्याने काही रिसर्च पेपर आपलं 12वीचं वर्ष संपल्यानंतर लिहिले. त्याचे रिसर्च पेपर नासापर्यंत पोहोचले आणि नासापर्यंत पोहोचल्यानंतर एवढ्या कमी वयात या मुलाने एवढा रिसर्च कसा केला, नासाला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्याच्या कार्याची दखल घेतली गेली. त्याचा अभ्यास बघितला गेला. त्याने लिहिलेल्या रिसर्चवर पुन्हा अभ्यास केला गेला आणि त्याची डेप्थ बघून त्याला पुरस्कार देण्यात आला. आणि पुरस्कार असा छोटा मोठा नाही, एखादा त्याला काही सत्कार करण्याकरता त्याला काही ट्रॉफी दिली असं नाही मित्रांनो. त्याचा पुरस्कार दिला म्हणजे अवकाशातील एका ताऱ्याला महाडिकचं नाव देण्यात आलं. आज महाडिक स्टार म्हणून तो इतिहासात नोंदला गेला. म्हणजे एक छोटीशी आवड आणि आपली आंतरिक इच्छाशक्ती एका विद्यार्थ्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते हे आपण बघितलं. तर मला असं वाटतं की नकारात्मकतेला थोडा सकारात्मकतेवर भर द्या आणि यश मिळवण्याकरता कुठल्याही वाम मार्गाचा उपयोग करू नका. आपले सिद्धांत बदलू नका. यश नहीं मिला तो रास्ता बदलो लेकिन सिद्धांत नहीं. यश नहीं मिला तो रास्ता बदलो लेकिन सिद्धांत नहीं, क्योंकि पेड़ कभी भी पत्ते बदलते हैं लेकिन अपनी जड़े नहीं. म्हणून या गोष्टींचा विचार करून तुम्ही ट्रान्झिशन करा, पॅराडिम शिफ्ट करा, स्वतःमध्ये चेंजेस करा, नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा. शिक्षकांनी सुद्धा मी आवाहन करेल की त्यांनी सुद्धा नवीन टेक्नॉलॉजीचा आधार घेतलाच पाहिजे. टेक्नॉलॉजी खूप अद्भुत आहे. त्यांनी जगाला एकत्र आणलेलं आहे आणि आज एका क्लिकवर आम्ही कितीतरी प्रकारचं ज्ञान उपलब्ध करू शकतो आहे. मला सांगा की आज तुम्हाला कुठलाही प्रिन्सिपल बघायचा असेल, तुम्ही युट्यूब सर्च किंवा गुगल सर्च मध्ये टाका, तुम्हाला शेकडोंनी त्याच्यावर साइट्स उघडल्या दिसतील आणि तुम्हाला घर बसल्या ज्ञान ग्रहण करता येईल. तुम्हाला आज कुठलाही एखाद्या विषयावरची माहिती हवी असेल तर वेगळे रिसर्च, वेगळे पेपर्स, वेगळे माहितीचे आर्टिकल्स तुमच्या समोर एका क्लिकवर हजर होतील. तर एवढी जर उपलब्धता आहे तर मला असं वाटतं की याचा उपयोग आपल्या बुद्धीकरता आपण केला पाहिजे. मित्रांनो, SD सीड ही जी संस्था आहे, या संस्थेचा एक सदस्य असल्याचा मला अभिमान याच्याकरता आहे की आदरणीय दादांनी ही संस्था सुरू केली. हे सुरू केल्यानंतर या संस्थेतर्फे crores of rupees आतापर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली गेली. ही शिष्यवृत्ती देण्यामागचा उद्देश हा होता की शिक्षणापासून ग्रामीण भागातील मुलं, वंचित मुलं ही मागे राहू नये, त्यांना काहीतरी आधार मिळावा म्हणून. आणि मग केवळ शैक्षणिक शिष्यवृत्ती दिल्याने शिक्षणाचे प्रश्न सुटणार नाही असं विचार मनामध्ये येऊन सर्व सदस्यांनी मिळून दादांच्या सहकार्याने, सपोर्टने
आदरणीय मीनाक्षी ताईंनी स्वतः इंटरेस्ट घेतला, ताईंनी इंटरेस्ट घेतला, रत्नभाभींनी अत्यंत त्यामध्ये प्रत्येक सभेला हजर राहून इंटरेस्ट घेतला आणि त्यांच्या सर्वांच्या त्या कुटुंबाच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आदरणीय डॉक्टर रेदासनी यांच्या प्रयत्न आणि त्यांच्यासोबत जे काही गव्हर्निंग बॉडीचे मेंबर्स आहेत आणि इतर सदस्य आहेत गावागावांमध्ये त्या सगळ्यांच्या सहकार्याने आज वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून एसडीसी राबवत आलेली आहे. आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन, आता मी स्वतः आतापर्यंत कमी कमी 15 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संबोधित केलेलं आहे. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन त्यांना शिक्षण देण्याचं कार्य असेल, त्यांना शैक्षणिक फी माफी मिळवून देण्याचं कार्य असेल, त्यानंतर त्यांच्याकरता उद्योजकीय तंत्रामध्ये गुण बिंबवले गेले पाहिजे म्हणून मोठमोठ्या उद्योगांशी सहकार्याचा करार करून त्यांच्याकडे जाऊन मुलांना शिक्षण देण्याचा प्रकार असेल, असे वेगळे. आणि आता लॉकडाऊन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेबिनारचं आयोजन करून मला असं वाटतं की एसडीसी संस्था या तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत आणि इतरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनंदन आम्ही निश्चित करूया की त्यांच्याद्वारे अनेक विद्यार्थी लाभान्वित होत आहेत. तर मला असं वाटतं की मला जे सांगण्याचं आहे मी तर तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेलो आहे. 1 तासाची मला वेळ दिली गेली होती. परंतु माझा एक मुद्दा असा आहे की मला सांगण्याच्या ऐवजी तुम्ही जर मला अधिक प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांच्या द्वारे मला तुमच्यातील काही तुमचे असणारे काही प्रश्न सोडवता आले तर अधिक आनंद होईल. म्हणून मी आता सूत्र महेश गोरडे यांच्याकडे सोपवत आहेत. आपण एसडीसीने प्रवीण सुराणे यांनी, एसडीसी यांनी, आदरणीय मीनाक्षी ताई यांनी या ठिकाणी मला जी संधी दिली त्यांचा आभार करत मी आपले 2 शब्द संपवत आहे. धन्यवाद. प्रश्न आहेत कोणाचे मुलांचे? ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहायचे आहेत. काय प्रश्न होत नाही इधर एक क्वेश्चन ही नाही. एनी क्वेश्चन डू आस्क प्लीज. तुम्ही ज्या उद्देशाने या व्याख्यानाला त्याच्यातील तुम्हाला आवश्यक असणारे मुद्दे माझ्या जर बोलण्यात आले नसतील तर कदाचित तुम्ही मला विचारलं तर त्या प्रश्नांना वाट मोकळी करून देण्याचा माझा छोटा प्रयत्न असेल. एनी क्वेश्चन? विचारते इकडे. येस, हा विचारा. नितीश शुरुळे, you'd like to ask any question? नितीन बदलाव. नितीन बदलाव. Nitesh, yes. बोला Okay. सर. Any question? No. Yes. Okay, Mahesh. तर एक प्रश्न आला आहे की आता बरेच मुलं मोबाईल खूप बघतायत, ऑनलाईन स्कूल सुरू झालेले आहेत. तुम्ही मगाशी तुमच्या बोलण्यात सांगितलंच की इतर साईटवर जातायत का वगैरे. पालकांचंही लक्ष नसतं त्यांच्याकडे की पूर्ण वेळ पालक शेजारी बसतील. तर त्यामुळे मग पालकांनाही सोयीचं होईल आणि मुलंही वेगळ्या साईटमध्ये गुरफटणार नाही. यासाठी मुलं आणि पालकांसाठी तुम्ही सांगू शकाल का? आता तुम्ही जर ओपन केला इंटरनेट तर त्यावर चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टींसोबत वाईट गोष्टी सुद्धा आहेतच. आज आपण बाहेरगावी विद्यार्थ्यांना पाठवतो, मोठा शिक्षणाकरता जात असतील किंवा मुंबई पुण्याला जात असेल, कोणत्याही मोठ्या शहरामध्ये जात असेल, आपण त्यांच्यावर एक प्रकारचा विश्वासच ठेवतो कारण त्या ठिकाणी त्या शहरात सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासोबत तिथे. परंतु आपला विश्वास असतो की आपला मुलगा हा चांगल्या मार्गावर चालेल. परंतु तरी देखील विश्वास मोडणारे हजारो विद्यार्थी असतात आणि त्यावेळेला माझा पहिला मुद्दा असेल की पालकांचं आपल्या मुलाकडे अत्यंत बारकाईने लक्ष असायला पाहिजे. तुमचा जर संवाद मुलासोबत कमी झाला तर निश्चितच तुम्हाला तू काय करतो हे कळलं. तुमच्याकडे त्या विद्यार्थ्यांच्या मित्रांची यादी असायला पाहिजे की त्याच्या बरोबरचे विद्यार्थी काय आहेत, ते काय करतायत, ते कुठे जात आहेत. हा झाला महत्वाचा मुद्दा की आपल्या मुलाबरोबर कोण विद्यार्थी आहेत, आपला मुलगा काय करतो आहे. त्याच्या चर्चेतून बरेच क्लू आपल्याला मिळतात. तो कोणत्या लेवलची, कोणत्या स्तरावरची चर्चा करतो. म्हणून संवाद वाढवावा सर्वात महत्वाचं असेल की तुम्हाला संवाद वाढवणं अत्यंत महत्वाचं असेल.
आणि संवाद वाढत असताना तिसरा महत्वाचा मुद्दा असा असेल की तुम्ही त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून त्याला हायर लेवलला तुम्ही त्याच्यावर संस्काराचं बीजारोपण हे केलंच पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्या घरी जर कोणी पाहुणा आला असेल तर जा तू घरात जा, अभ्यास कर, तुझा वेळ वाया जाईल असं सांगून तुम्ही आज तर तुम्हाला आनंद होऊ शकतो किंवा आपण खूप चांगला आपल्या मुलावर संस्कार केला असं तुम्हाला वाटू शकतं, परंतु मला म्हणायचं असं आहे की याच्यामुळे तो आत्मकेंद्री बनेल, स्वार्थी बनेल, तो समाजकेंद्री होणार नाही. पण उलट पाहुणे आल्याबरोबर तुझा अभ्यास बाजूला ठेव, पाहुणे आपल्याकडे आले आहेत, त्यांच्याकडे आपलं जाणं काम आहे, त्यांच्या पाया पड, त्यांना पाणी दे, त्यांच्यासोबत चर्चा कर, हे जर मुलांवर संस्कार गुंतवले तर मला असं वाटतं की पालकांना पण म्हातारपणात वृद्धाश्रमात जाण्याची गरज पडणार नाही. कारण तू देणं शिकेल, नम्रता शिकेल, पाया पडणं शिकेल, म्हणजे तो एक प्रकारची जीवनातली नम्रता शिकेल. तर हे जसे संस्कार करणं आवश्यक आहे तसं ऑनलाईन मध्ये तो विद्यार्थी जात असताना मधून मधून त्याला व्हिजिट देणे, त्याला ओपन प्लेसमध्ये बसवायचं, म्हणजे अशा ठिकाणी बसवायचं की तुमचा वावर तिथे सहज होऊ शकतो कोणत्या क्षणी. काही विद्यार्थी दार बंद करून शिकतात. दार बंद करण्याची गरज काय आहे मला सांगा. दार बंद करून त्यांना कशा करता शिकायचं असतं, तर आपण दार हे ओपन ठेवलं पाहिजे आणि आपण सहज त्याच्या वर्गात तिथे त्यांची पाठ अशी असली पाहिजे की त्याला आपल्याला तो म्हणजे त्यात तो काय बघतोय हे त्याला सहज दिसेल अशी व्यवस्था आली पाहिजे. नंतर थोडंसं टेक्निकल नॉलेज पालकांनी पण प्राप्त केलं पाहिजे, किंवा नसेल नॉलेज तर त्यांनी इतरांकडून नॉलेज घेऊन त्या साइट्स त्याच्यावर हिस्ट्री असते ते आपण सांगू शकतो की हिस्ट्री रेकॉर्ड बंद करता येणार नाही. त्यानंतर त्यावर नियंत्रण करणारे हे असतात, कंट्रोलिंग चॅनल असतं, किंवा तुम्ही गुगलकडनंच कंट्रोलिंग पार्ट आधीच तुम्ही डाउनलोड करत असताना तो विचारतो आपणास की तुम्हाला कंट्रोल पॅरेंटल ठेवायचा आहे का, तर तुम्ही ते पॅरेंटल कंट्रोलला एस केलं तर तो कंट्रोल ठेवू शकेल, त्याला मुलाला लिमिटेड साईटच दाखवू शकेल. तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या उपाययोजना आणि महत्वाचं म्हणजे संस्कार आणि आपल्या त्याच्यासोबतचा संवाद या गोष्टींच्या आधारावर आपण मुलांना आपण ट्रॅकवर ठेवू शकतो असं मला वाटतं. अरे आवाज एक मिनिट, आवाज नाही येत. हॅलो, नक्की आवाज येत नाही महेश. हॅलो, हा बोला, आता येतोय. हा बोला. पुढचा कॉन्सन्ट्रेशन बद्दलचा प्रश्न आहे का विद्यार्थ्याचा, की वर्गामध्ये आधी फिजिकल आपण उपस्थित राहायचो, जेव्हा सर टीचर वगैरे सगळे दिसायचे, पूर्ण वर्ग डोळ्यासमोर असायचा, कॉन्सन्ट्रेशन व्हायचं. आता छोट्याशा मोबाईल मध्ये एकदम लहान आपण स्क्रीनवर सगळं बघतोय, कॉन्सन्ट्रेशनला प्रॉब्लेम्स येत आहेत आणि अनेक तास ते बघावं लागतंय. तर मग याच्यावर काही सोल्युशन असू शकेल का? आता तुम्हाला सातत्याने जर बघावं लागतं, मी तुम्हाला बोलताना सांगितलं की तुम्ही चेंज स्वतः करू शकतात. म्हणजे जरी वर्ग चालू असला तर आपल्याकडे फिजिकल क्लासरूम मध्ये एखादा वर्ग चालू असताना मधून उठून येण्याची व्यवस्था नव्हती, आपल्याला बसूनच राहावं लागत होतं. परंतु आता ऑनलाईन एज्युकेशन घेताना असं नाहीये, तुम्ही एखादी गोष्ट शिकतात, तुम्ही तिथे पॉज करू शकता. जर तुम्ही व्हिडिओ बघता आहात तर तुम्ही पॉज करू शकतात, फिरून येऊ शकतात, थोडं एंटरटेन करून येऊ शकतात, काही किचन रूम मध्ये जाऊन खाऊन यायचं असेल तर ते करू शकतात, जेणेकरून थोडा चेंज होऊ शकतो. एक भाग. दुसरा भाग आहे शिक्षकांचा, की शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने एंगेजिंग केलं पाहिजे. आज क्विज घेणारे क्विज सॉफ्टवेअर्स आहेत, क्विज नंतर गॅमिफाईड आपल्याला आपलं एज्युकेशन करता येत आहे सध्या. म्हणजे त्यांनी गेम्स जर त्यामध्ये अंतर्भूत केले तर विद्यार्थी त्या गेम्स थ्रू नॉलेज पण ग्रहण करू शकतात, पण सोबत एंटरटेनिंगच्या आधारावर करू शकतात. त्यांचा इंटरेस्ट त्यामध्ये डेव्हलप होतो, वाढतं, अट्रॅक्शन त्या शिक्षणाविषयी वाढतं. म्हणून शिक्षकांनी आपल्या शिकवण्याच्या कलेमध्ये बदल केला पाहिजे, गॅमिफिकेशन आणलं पाहिजे. क्विज मास्टर्स किंवा क्विज सॉफ्टवेअरचा उपयोग करून त्यांना क्विज थ्रू म्हणजे प्रश्न विचारून पण क्विज तयार करून तसं शिकवणारे वेबसाईट्स पण आहेत, तसे शिकवणारे सॉफ्टवेअर आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत, त्याचा उपयोग केला पाहिजे. हा एक झाला शिक्षकांचा भाग. दुसरा भाग आहे की मुलांना सातत्याने बघून जर कंटाळा येत असेल तर त्यांनी पॉज घेणं फार गरजेचं आहे. कारण कुठेतरी मध्ये थांबलं पाहिजे. थांबल्यानंतर त्याने आवडीचं गाणं ऐकलं, मधुर संगीत ऐकलं, एखादा आवडीचा शो जर त्याने बघितला, कारण की असे वेगळ्या प्रकारचे छोटे छोटे टीव्ही सिरियल्स आहेत, त्या तो बघू शकतो. मध्ये 5-10 मिनिटं 10 मिनिटाचा तो ब्रेक घेऊ शकतो, म्युझिक ऐकू शकतो. तर असं स्वतःला हे केलं. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने इंटरेस्ट डेव्हलप केलाच पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर झाले, त्याला इंटरेस्ट डेव्हलप होईल. इंटरेस्ट डेव्हलप झाला म्हणजे त्याने जर वर्गात म्हणजे त्याने जर ते शिक्षण घेताना रेग्युलरिटी ठेवली तर त्याचे कन्सेप्ट मिस होणार नाही. कन्सेप्ट मिस नाही झाले तर पुढचे लेक्चर समजायला मदत होईल. ते समजायला लागले की त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल, आणि इंटरेस्ट डेव्हलप झाला की त्याला उठून जावंसं वाटणार नाही, त्याला कंटाळवाणा पण वाटणार नाही.
परंतु तो मध्ये मध्ये ऍबसेंट राहिला तर त्याची लिंक तुटेल, मग त्याला पुढचं जर समजत नसेल तर त्याला त्याच्यात आकलन न झाल्या कारणाने इंटरेस्ट कमी होऊन जाईल. इंटरेस्ट कमी झाला की त्याला उठावंसं वाटेल, बाहेर जावंसं वाटेल. आपण 3 तास मूव्ही बघतो, 3 तास मूव्ही बघत असताना आपल्याला कधी असं वाटत नाही मधून की उठून जावं. याचं कारण काय की आपला प्रचंड इंटरेस्ट ती मूव्ही बघण्यामध्ये असतो. तर तुम्हाला शेवटी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरेस्ट पण डेव्हलप करावा लागेल स्वतःला. आणि म्हणून इंटरेस्ट डेव्हलप होण्याकरता आपण तेच शिक्षण घ्या ज्याच्यामध्ये आपला इन्क्लिनेशन आहे, आपली ऍप्टिट्यूड आहे. आपल्या ऍप्टिट्यूडच्या अगेन्स्ट आपण जर गेलो तर कदाचित आपल्याला तिथे शिकावंसं वाटणार नाही. म्हणून माझे मुद्दे ठळक असे आहेत की इंटरेस्ट डेव्हलप करणे, ऍप्टिट्यूड ज्याच्यामध्ये असेल तेच शिक्षण घेणे, त्यानंतर एंटरटेनिंग करणे, क्विज डेव्हलप करणे, गॅमिफिकेशन ऑफ एज्युकेशन करणे आणि पालकांनी थोडासा मध्ये मध्ये त्याच्यासोबत संवाद साधणे. एवढे जर आपण उपाययोजना केले तर कदाचित त्याला होऊ शकतं. मुलगा एखादं पुस्तक, आवडीचं पुस्तक सुद्धा 10 मिनिटाचा गॅप घेऊन आवडीचं पुस्तक सुद्धा वाचू शकतो किंवा खाली एखादा चक्कर मारून बाहेर फिरून येऊ शकतो. एवढे साधारण उपाय साधारण सध्या तरी करता येतील असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूयात. शेवटचा एक प्रश्न आहे एका विद्यार्थ्याचा की सक्सेसफुल सायंटिस्ट बनण्यासाठी काय करायला हवं? हे बघा, सायंटिस्ट बनणं म्हणजे व्हॉट द टीचर इज सेइंग इज नॉट इम्पॉर्टंट, बट व्हाय ही इज सेइंग दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे शिक्षकाने तो काय सांगतोय याच्यावर लक्ष विद्यार्थ्यांचं तर असलं पाहिजेच, पण तो जे काही सांगतोय त्याच्याऐवजी तो का सांगतोय, हे का हा जर तुमच्या जीवनाच्या शिक्षणात तुम्ही जर पहिल्यापासून आणला तर मला असं वाटतं की पहिलं कारण आहे की तुम्ही शिक्षण घेत असताना कावर लक्ष द्या. वाय एव्हरीथिंग वेन यू लर्न डोंट ऍक्सेप्ट इट ॲज इज, यू शुड कंटिन्यू टू आस्क व्हाय दिस हॅपन्स. हे असं का घडतंय, असं का झालं असेल, ही जिज्ञासा तुम्हाला सायंटिस्ट कडे नेईल. नंबर 1. नंबर 2, तुम्ही कुठलंही विज्ञान शिक्षण घेत असताना केवळ ते थेरॉटिकली घेऊ नका. न्यूटन्स लॉ जर तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्हाला त्या लॉवर आधारित जे काही आहे ते प्रत्यक्ष करून बघावं लागेल, है ना. एव्हरी ऍक्शन हॅज रिॲक्शन, ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. तर त्याच्याशी असणारी उदाहरणं तुम्ही प्रत्यक्ष अनुभवली पाहिजे, गेली पाहिजे. म्हणजे केवळ फक्त वाचन करून आपल्याला सायंटिस्ट बनता येणार नाही, तर तुम्ही ते फील करणं आवश्यक आहे. नंतर तिसरी गोष्ट, आपल्या शिक्षणामध्ये तार्किकता म्हणजेच तर्कशुद्ध विचारसरणी ही आपण आणली पाहिजे. त्याच्याकरता तुमच्या 2 प्रकारच्या थिंकिंग ह्या कंटिन्युअस वाढत गेल्या पाहिजे. एक लॉजिकल थिंकिंग आणि एक अनालिटिकल थिंकिंग. तर तुमच्या लॉजिकल आणि अनालिटिकल थिंकिंग मध्ये वाढ करत जायला पाहिजे. आपण स्वतः पर्पजफुली केलं पाहिजे. आणि चौथा महत्वाचा गोष्ट म्हणजे शिक्षकांना प्रश्न विचारताना आपण घाबरता कामा नये. आपण ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर प्रश्न विचारत गेलात तर तुमची सायंटिफिक वृत्ती वाढेल आणि त्याकडे तुम्ही जाऊ शकता. पुढचा महत्वाचा उपयोग की मोठमोठे जे सायंटिस्ट होऊन गेले त्यांची ऑटोबायोग्राफीज तुम्ही वाचला पाहिजे की त्यांचं जीवन काय आहे की नाही. मेरी क्युरी आहे, हेनरी क्युरी आहे, पियरी क्युरी आहे, लक्षात. त्यानंतर एडिसनने एवढे शोध लावले, कसे लावले असतील, त्यांचे आत्मचरित्र वाचा. त्यांना काही शोध अनावधानाने कसे लागले. तर मला असं वाटतं की या प्रकारे. नंतर कुतूहल फाउंडेशन जळगावमध्ये आहे, कुतूहल फाउंडेशन मध्ये वेगवेगळे किट्स मिळतात. तर जर मला असं वाटतं की पालकांनी आपल्या मुलांमध्ये की हे शिक्षण घेत असताना संडे सायन्स स्कूलचं आयोजन केलं असतं. त्या संडे सायन्स स्कूलमध्ये जाऊन ते किट्स आपल्या हातामध्ये घेऊन शास्त्रीय प्रिन्सिपलवर आधारित त्याची उपकरणं जर आपण बनवली, रोबोटिक सायन्स जर करायचं असेल तर प्रत्यक्ष रोबोट बनवण्याचं नॉलेज आपण घेतलं तर मला असं वाटतं की तुमची मुलं शास्त्रज्ञ होण्याकडे निश्चितच प्रगती करू शकतात. सर, प्रश्न भरपूर येत आहेत पण येऊ द्या वेळेचाही ना, आणखी 5-10 मिनिटं वाढवतो काही हरकत नाही आपल्याला. पुढचा प्रश्न सांगतो. नीट साठी जे बुक्स लागतात तर कुठलं टेक्स्ट बुक घ्यायचे असं विद्यार्थी विचारतायत. ओके, आता नीटची परीक्षा ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीवर आधारित असते. 720 गुणांची ती परीक्षा असते. 360 गुणांचं त्याला बायोलॉजी असतं, 360 गुणांमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री 180 मार्क्स मध्ये डिव्हाइड होतं. एनसीआरटी बेस पेपर यामध्ये निघतो. माझ्या मते विद्यार्थ्याने एनसीआरटीची पुस्तकं, खास करून बायोलॉजी करता एनसीआरटीची पुस्तकं एक लाईन टू लाईन वाचली पाहिजे, कारण कोणत्याही लाईनवर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार होऊ शकतो. ठीक आहे रामने. म्हणून तुम्ही एनसीआरटीची पुस्तकं वाचावी असा माझा पहिला आग्रह राहील. नंबर 1. नंबर 2 जी आहे ती नॅशनल लेवलची पब्लिकेशन खूप चांगली आहे. मग त्यामध्ये अरिहंत पब्लिकेशन आहे, दिनेश पब्लिकेशन आहे, सिंगेज लर्निंग आहे, एमटीजी पब्लिकेशन आहेत. या पब्लिकेशन्स जे आहेत यापैकी कुठलंही पब्लिकेशन आपण घेतलं तर मला असं वाटतं की ही पुस्तकं खूप छानच आहेत.
तर एक भाग आहे प्रॅक्टिस करण्याकरता, ज्यांच्यामध्ये खूप ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन दिलेले आहेत. हे प्रॅक्टिसवर आधारित ऑब्जेक्टिव्ह MCQs असणारी पुस्तकं हे असणं आवश्यक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपण वर्षभर 2 वर्ष शिकत असताना आपले कन्सेप्ट जास्तीत जास्त क्लिअर होण्याकरता काही रेफरन्स बुक्स असतात CBSEची, ती रेफरन्स बुक घ्यायला पाहिजे. जसं रेस्निक अँड हॅलिडे असतं फिजिक्स करता, किंवा टंडन आहे केमिस्ट्री करता, किंवा RD शर्मा आहे मॅथमॅटिक्स करता. तर यांची जी पूर्ण डिटेल थेअरी असणारी जी पुस्तकं आहेत, किंवा टॉपिक वाईज पुस्तकं आज निघालेली आहेत. म्हणजे केवळ डिफरन्शियल कॅल्क्युलस करता एक टॉपिक असतो, तसं फिजिक्समध्ये हिट करता एक वेगळा टॉपिक असतो, हिटवर सेपरेट बुक असतं, इलेक्ट्रॉनिक्स करता सेपरेट बुक असतं, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स करता सेपरेट बुक असतं. तर अशा प्रकारे काही रेफरन्स बुक, काही प्रॅक्टिस करणारी बुक आपल्याकडे असायला पाहिजे. मी जे पब्लिकेशन सांगितले सगळी स्टँडर्ड आणि चांगली पब्लिकेशन्स आहेत. तर या पब्लिकेशन, आणि सर्वात शेवटचा महत्वाचं म्हणजे की शेवटच्या काळामध्ये ज्यावेळेला आपलं वर्ष संपत आलेलं असतात, शेवटी 2-3 महिने उरलेले असतात, त्यावेळेला तुम्ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स सॉल्व्ह केले पाहिजे. म्हणजे ह्या परीक्षा जेव्हापासून घेण्यात येत आहेत, जरी नीट नाव आता असलं तरी AIPMT त्याला पुढे नाव होतं, आधी नाव होतं ऑल इंडिया PMT एक्झाम. मग या परीक्षा जेव्हापासून घेत आहेत तेव्हापासूनची जी प्रश्न या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली गेलेली आहेत, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ही सॉल्व्ह केलीच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याने. म्हणजे आपल्याला लेव्हल ऑफ क्वेश्चन्स कळतात की प्रश्नांची लेव्हल काय असते, उत्तरं कशी असतात, व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स कळतात, आणि नॅचरली त्याच्यामधून आपला अभ्यास चांगला होतो. म्हणून मी सारांश करताना सांगेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा, NCERT चे बुक्स लाईन टू लाईन वाचा, रेफरन्स बुक आणि प्रॅक्टिस बुक हे वेगवेगळं ठेवा. रेफरन्स बुक मधून आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करता येतील, आणि प्रॅक्टिस बुक मधून आपण वेगवेगळे MCQ सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट. म्यूट तेव्हा करू, माईक म्यूट तेव्हा करू. म्यूटचं बटन अनम्यूट करा तर आवाज येईल. हॅलो, अनम्यूट करू. CETच्या बुक्स साठी पण विचारतायत मुलं. हा, तर CET ही कॉमन एंट्रन्स टेस्ट असते महाराष्ट्र लेवलची. ती प्रत्येक राज्याची वेगवेगळी टेस्ट असते ती. तर या CET परीक्षेमध्ये तुम्ही PCB घेऊ शकतात आणि PCM घेऊ शकतात. एक इंजिनिअरिंग करता CET आहे, एक मेडिकल करता CET आहे. या CET करता तुम्हाला मार्वल पब्लिकेशनची पुस्तकं अतिशय उत्कृष्ट आहेत, डिटेलमध्ये दिली आहेत. मार्वल पब्लिकेशन्स आहेत, त्यानंतर एक रचना पब्लिकेशन्स आहेत, उत्तम पब्लिकेशन आहेत, आणि एक टार्गेट पब्लिकेशन्स आहेत. तर हे स्टेट लेवलचे पब्लिकेशन्स आहेत. जनरली नॅशनल लेवलच्या पब्लिकेशननी पण प्रयत्न केला आहे CET करता पुस्तकं बनवायची, परंतु त्यांची पुस्तकं दर्जेदार आहेच, पण तिथे काही वेळेला हायर लेवलचे प्रश्न त्यामध्ये एंट्री करतात, कारण की त्यांनी त्यांच्या मोठ्या पुस्तकातूनच ही छोटी पुस्तकं बनवलेली आहेत. म्हणून ते कदाचित कठीण प्रश्न किंवा JEE लेवलचे प्रश्न किंवा नीट लेवलचे प्रश्न यामध्ये येतात. तर त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं की CETची तयार करताना स्टेट लेवलची पुस्तकं रिफर केली तर तुम्ही टू द पॉइंट असाल. आणि CET ही 200 मार्कांची असते. इंजिनिअरिंग करता 100 मार्कांचं मॅथमॅटिक्स असतं, आणि 100 मार्कांमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असतं 50-50 मार्कांमध्ये, म्हणजे 50% वेटेज मॅथमॅटिक्सला आहे. तसंच मेडिकल करता 50%, मेडिकलला आता नीटच आलेली आहेत, फक्त CET तुम्हाला फार क्वचित परीक्षा, म्हणजे क्वचित ऍडमिशन्स करता तुम्हाला CET लागणार आहे. मेडिकलमध्ये तुमच्याकरता महत्वाची परीक्षा ही नीटच आहे, परंतु ऍग्रिकल्चर वगैरे करता तुम्हाला CET देता येऊ शकते. CET मध्ये स्पेसिफिक काही प्रश्न विचारायचे असले विचारू शकतात. एक वेगळा प्रश्न आहे, आता जे कॉलेज लेवलला आहेत मुलं, ज्युनियर कॉलेजला किंवा स्कूलमध्ये MBA करायचं असेल तर त्यांना आतापासून काय काय करता येईल? तर MBAच्या वेगवेगळे स्तर आहेत. एक तर स्टेट लेवलचा स्तर आहे, राज्यस्तरीय, त्याकरता CET होते. त्यानंतर नॅशनल लेवलचा स्तर आहे की ज्याकरता एकदम सुप्रीम कॉलेजेस तुम्हाला अवेलेबल होतात. IIM असतील, SP जैन असतील, वेलिंगकर इन्स्टिट्यूट आहेत, किंवा आणखी सिम्बॉयसिस आहेत. हे जे कॉलेजेस आहेत, हे कॉलेजेस नॅशनल लेवलच्या एक्झाम घेत असतात, आणि त्यातली सर्वात सुप्रसिद्ध एक्झाम म्हणजे CAT आहे, आणि त्यासारख्या आणखी इतर परीक्षा आहेत. तर कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट नावाची जी CAT परीक्षा आहे, कोणती GMAT करता पण आहे, GMAT ही आहे. परंतु या ज्या परीक्षा आहेत त्या 2 स्तर आहेत. तुम्हाला जर तुमची क्षमता असेल तर तुम्ही हायर व्हर्जन घेऊ शकता. तुमची क्षमता नसेल आणि तुम्हाला जर CET वर, म्हणजे महाराष्ट्रातील कॉलेजेसवर जर आपलं काम भागणार असेल तर तुम्ही CETची परीक्षा देऊ शकता. परीक्षांचे 2 स्तर वेगवेगळे आहेत. साधारणतः फायनल इयर मध्ये असताना
म्हणजे ग्रॅज्युएशन याला कम्प्लीट लागतं. ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही एक एंट्रन्स एक्झाम देऊन त्यामध्ये ऍडमिशन मिळवू शकतात. परंतु तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे गणिताचं ज्ञान असायला पाहिजे. आणि गणित काही खूप 11वी 12वीचं किंवा खूप वरच्या वर्गाचं लागत नाही. तर 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये तुम्ही जे गणित शिकतात ते लागतं. पण याला स्पीड आणि अॅक्युरसी हे 2 गोष्टी महत्वाच्या असतात. तुमच्यामध्ये स्पीड प्रचंड लागतो आणि अॅक्युरसी लागते. तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये तुम्ही हे शिकू शकता. तुम्हाला इंग्लिशचं चांगलं ज्ञान असायला पाहिजे. इंग्लिशचं फायनल ग्रामर असायला पाहिजे, सूक्ष्म ज्ञान. त्याच्याकरता ग्रामरवर चांगला भर दिला पाहिजे. व्होकॅब्युलरी तुमची एनरिच करत आलं पाहिजे. तुम्ही FY पासूनच वाचन करा. तुम्ही जर न्यूजपेपर लँग्वेज वाचली तर तुमच्या 2 गोष्टींचा फायदा होऊ शकतो. एक, तुमचं व्होकॅब्युलरी खूप स्ट्रॉंग होते आणि करंट अफेअर्स बद्दलचं तुम्हाला ज्ञान मिळू शकतं. आणि दोन्ही गोष्टी तुम्हाला लागतात या ठिकाणी, करंट अफेअर्स पण. आणि एक सर्वात महत्वाचा मुद्दा असतो, सर्वात महत्वाचा विषय असतो एक मेंटल ऍटिट्यूड, मेंटल ऍप्टिट्यूड. म्हणजे यामध्ये रिझनिंग आपण याला म्हणूया. तर याच्यामध्ये 8, 9, 10च्या स्कॉलरशिप परीक्षांमध्ये किंवा MTSच्या परीक्षांमध्ये जे रिझनिंग विचारलं तर त्या लेवलचं रिझनिंग पण अत्यंत हायर लेवलचं रिझनिंग असतं. तर तुम्ही, मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा विहीर खोदली तर कदाचित पाण्याकरता पाणी मिळणार नाही, आपल्याला तडफडून मरण्याची पण वेळ येऊ शकते. तसं या स्पर्धा परीक्षांना लाखो विद्यार्थी बसतात आणि या लाखो विद्यार्थ्यांमधून आपली निवड व्हायची असेल. उदाहरणार्थ तुम्ही जर IITचा विचार केला तर 12 लाख विद्यार्थी साधारणतः बसतात आणि फक्त 10,000 शेवटी निवडतात. 12 लाखातून 10,000ची फक्त शेवटी निवड होते. आणि त्या 10,000पैकी सुद्धा फक्त 5,000 विद्यार्थ्यांनाच बेस्ट कॉलेज आणि बेस्ट स्ट्रीम मिळतं. म्हणजे प्रमाण बघा किती कमी आहे. 12 लाखातून फक्त 5,000. तसंच अगदी ह्या IIM सारख्या संस्थांमध्ये 99% मार्क मिळून सुद्धा तुम्हाला IIM अहमदाबाद मिळेल याची शाश्वती नाही आहे. म्हणजे किती चांगल्या प्रकारचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे याचा अर्थ. प्रचंड मेहनतीचं हे कार्य असतं आणि प्रचंड जिद्द आणि चिकाटी याला आवश्यक असते. एकदा दोनदा अपयश आल्यानंतर पुन्हा पुन्हा चिकाटीने परीक्षा द्याव्या लागतात, तेव्हा कुठं मुलं होतात. बहुतांश मुलं ही रिपीटर पण असतात. म्हणून रिपीट करणं हा काही गुन्हा समजू नये. तर अशा प्रकारे तुम्ही FY ला गेल्यापासून तुमचं लॉंग टर्म धोरण जर फिक्स केलं की मला UPSC MPSC एक्झाम द्यायची आहे का मला माझ्या कोर ग्रुपमध्येच ME वगैरे किंवा मला त्या ग्रुपमध्ये जायचं, मी जे शिक्षण घेतो त्याच्यातली मास्टरी मिळवायची आहे, PhD मिळवायची आहे, MPhil करायचे त्यात करायचं आहे, का मला फॉरेनच्या MS करता जायचं आहे. तर हे तुमचं उद्देश 3 वर्षापूर्वी साधारणतः ठरलं पाहिजे. आणि मग एकदा का ते उद्दिष्ट ठरलं की त्याचे लहान लहान गोल्स तयार करून त्याकडे तुम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्न केले पाहिजे. नंतर आजकाल खूप चांगल्या मार्गदर्शन देणाऱ्या कोचिंग संस्था आहेत, त्यापैकी एकाची निवड करून त्यांच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील, त्यांचे मटेरियल असतील, प्रिव्हियस इयर स्टुडंटचे मटेरियल असतील ते जमा करून ते प्रोफेशनल लेवलवर तुम्हाला ज्ञानार्जनाचं कार्य करतात. आणि एक्झाम ओरिएंटेड असतं सगळं. त्यामुळे मला वाटतं त्यांची पण मदत घेणं अतिशय आवश्यक असेल. सर, शेवटचे 2 प्रश्न एकत्र करून सांगतो. एक, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग साठी कुठलं बुक वापरावं असं विचारलं एकाने, आणि एका विद्यार्थ्याने विचारलंय यशस्वी बिझनेसमन बनायचंय मला, मग कुठले कुठले कोर्स मी करायला हवेत. व्हेरी गुड. तर सॉफ्टवेअर बनण्याकरता कोणतं पुस्तक वाचावं असं तर सांगता येणार नाही, परंतु सॉफ्टवेअर इंजिनियर जर बनायचं असेल तर इंजिनिअरिंग मधील करिअर बेस्ट व्हायचं असेल तर बेस्ट कॉलेज असणं गरजेचं आहे. जितकं बेस्ट कॉलेज तुमचं तितकं करिअर बेस्ट होऊ शकतं. म्हणून तुम्हाला कॉलेज अतिशय चांगलं निवडणं गरजेचं आहे. कॉलेज जर चांगलं मिळायचं असेल तर आपल्याला तिथला कोर ग्रुप चांगला मिळतो, तिथले प्रोफेसर्स अपडेटेड असतील, त्या ठिकाणचा सिलेबस हा इंडस्ट्रीची नीड बेस्ड असेल, इंडस्ट्रीला जी नीड आहे त्या नीडला अनुसरून तो सिलेबस तयार केलेला असेल, आणि त्या ठिकाणी फॅसिलिटीज असतील, वेगवेगळ्या नॅनो क्लब्स असतील, रोबोट क्लब्स असतील, वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, आणि यातून ताऊन सलाखून तुम्ही 4 वर्षानंतर बाहेर पडाल तर मोठमोठ्या कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यू करता प्रेफरन्स त्याच कॉलेजला देतील ज्या ठिकाणी बेस्ट स्टुडंट जमा झालेले आहेत. आणि ते म्हणण्याकरता एक मार्क तुमचा महत्वाचा असेल. 1 मार्क कमी जास्त असणं तुमचं विद्यापीठ बदलवू शकतं, तुमचं कॉलेजही बदलवू शकतं. म्हणून 1 मार्क करताना तुमची धडपड असायला पाहिजे. हे पहिली गोष्ट. मग 12वी मधूनच तुमचा हा मार्ग ठरणार आहे. म्हणून 11वी 12वीची 2 वर्ष तुम्ही प्रचंड चांगली मेहनत घेऊन नॅशनल लेवलच्या एक्झाम्स देऊन तुम्ही हायर गोल्स ठेवून जर चांगल्या एंट्रान्स मध्ये जर तुम्ही एंट्रान्स एक्झाम मध्ये जर चांगले मार्क मिळवले तर एंट्रान्स एक्झाम थ्रू बेस्ट कॉलेज मिळेल. आणि मार्क्स मिळवण्यासारखंच महत्वाचं आहे की त्यानंतरची ऍडमिशन प्रोसेस होते, त्या ऍडमिशन प्रोसेसमध्येही खूप टेक्निकल पॉइंट्स असतात. तिथेही कदाचित तुम्ही कमी मार्कांवर सुद्धा तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळतं. काही काही वेळेला बेस्ट मार्क मिळवलेले विद्यार्थी सुद्धा त्यांना कॉलेज चांगलं मिळत नाही, कारण की टेक्निकल चूक केली जाते मुलांकडनं ऑप्शन भरताना, ऑप्शन फॉर्म भरताना. म्हणून त्या सगळ्या प्रोसेस मधून आपण जायला पाहिजे प्रॉपरली.
गायडन्स मिळवत राहायला पाहिजे, तर तुम्ही चांगले सॉफ्टवेअर बनवू शकतात. हा एक प्रश्न. आणि सॉफ्टवेअर नंतर दुसरा प्रश्न होता की उद्योजक चांगलं बनायचं असेल तर काय? तर उद्योजक जर चांगलं बनायचं असेल तर माझ्या मते की तुम्ही एक धाडस करणं जीवनामध्ये शिकलं पाहिजे. आपण बघा की किती स्टार्टअप आपल्या इंडियामध्ये आले आणि किती स्टार्टअप पुढे गेले. आपण जे बायजूस बघतोय, हे बायजूस आज नंबर 3 वर आलेलं स्टार्टअप्स आहेत. लॅक्स ऑफ स्टुडंट त्याच्यावर जॉईन झाले आहेत. रेडबस नावाचं एक स्टार्टअप आपल्याकडे प्रचंड यशस्वी झालं. Naukri.com हे सॉफ्टवेअर यशस्वी झालं. त्यानंतर एका मोठ्या कंपनीने विकत घेतलं एक ऑनलाईन अमेझॉन सारखी कंपनी. अमेझॉन सारखी जी कंपनी आपल्या देशामध्ये आपल्या लोकांनी तिला स्टार्टअप म्हणून उदयास आणली, मोठी केली आणि ती करोड्स ऑफ बिलियन्स ऑफ डॉलर्स मध्ये ती विकली गेली. तर मला असं म्हणायचंय की ह्या लोकांनी सगळ्यांनी चौकटी बाहेरचं त्यांची थिंकिंग राहिली. सिक्युरिटीकडे ते गेले नाही. तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर तुम्ही सिक्युरिटीकडे जाऊ नका, किंवा डिग्री घेतली पाहिजे, डिग्री घेतल्यानंतर गव्हर्नमेंटकडे अप्लाय करायचं आणि गव्हर्नमेंटच्या नोकरीकरता वणवण फिरायचं, किंवा नोकरीवर थांबायचं. तर तुम्ही नोकरीच्या शोधात न असता नोकरी देणारे कसं होऊ शकेल याच्याकरता करा. त्याच्याकरता दुसरी गोष्ट, तुम्हाला कॉमर्समध्ये जर ज्ञान घेता आलं तर अतिउत्तम, की कॉमर्समध्ये क्षणाक्षणाला आपल्याला व्यवसायाचाच विचार करावा लागतो आणि म्हणून कॉमर्स ब्रँच तुम्ही जर निवडली तर ती तुमच्याकरता फार महत्वाची ठरू शकेल. हे दुसरं महत्वाचं. तिसरं महत्वाचं असं आहे की तुम्हाला बिझनेस जर करायचे असतील तर तुम्ही लर्निंग बाय डुईंग केलं पाहिजे. असं थेरॉटिकल लर्निंग करत जातो आपण, फक्त अकाउंटिंग शिकतो पण अकाउंटिंग कधी करून बघत नाही. आपण ओसी शिकतो, एससी शिकतो, ती पुस्तकं शिकतो कॉमर्सची, पण ती कधी करून बघत नाही. तुम्हाला तसं नका करू. तुम्ही त्यातून जायला पाहिजे. एखाद्या एंटरप्रिनरच्या संस्थेमध्ये आपण काम केलं पाहिजे. सुट्ट्यांमध्ये त्यांच्याकडे आपण इंटर्नशिप केली पाहिजे. तर इंटर्नशिप करणे, त्यानंतर मग MBA करणे, असे जर आपण केले आणि छोटे छोटे व्यवसाय लहानपणापासून आपण करत राहायला पाहिजे. उदाहरणार्थ दिवाळीच्या सुट्टीत एखाद्या फटाक्याची दुकान लावून बघावी. त्यातून येणारा अनुभव तुम्हाला मोठ्या, कारण की मोठे मोठे उद्योजक तुम्ही जर बघितल्यास तर ते अशा छोट्या छोट्या उद्योगांमधून पुढे आलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, नंतर उद्योगावर आधारित अनेक चांगली चांगली पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. त्या पुस्तकांचं जर वाचन केलं तर मला असं वाटतं की तुम्ही त्याकडे जाऊ शकता. कारण त्या गोष्टीचा ध्यास तुम्ही घेणं कंटिन्युअसली गरजेचं आहे. आणि सिक्युरिटीमध्ये राहू नका. फिलिंग ऑफ सिक्युरिटीतून बाहेर पडा. लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, फेल्युअर झालं तर काय होईल, फिअर ऑफ फेल्युअर असते, म्हणून लोक उद्योगाकडे जात नाही. फिअर ऑफ फेल्युअर काढा, की आपण जर फेल झालं त्याची जी भीती मनामध्ये असते त्याच्यामुळे आपण उद्योग सुरू करत नाही. तर फिअर ऑफ फेल्युअर काढून टाका. अशा गोष्टींमुळे आपण उद्योजक होण्यास मदत होऊ शकेल. धन्यवाद सर. आपण आज फार कमी वेळेमध्ये एवढं महत्वाची माहिती आणि ज्ञान दिलं आहे की जे खूप मोठं पुस्तकही आम्हाला देऊ शकलं नसतं. प्रत्येक मानवजातीच्या आयुष्यामध्ये एक संक्रमणाचा काळ असतो. मध्ये काही वर्षापूर्वी कॉम्प्युटर आला, जग बदललं. मोबाईल आला, जग बदललं. आणि आता या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षणाची पद्धत सुरू झाली. यामुळे शैक्षणिक जग ढवळून निघालेलं आणि ते बदलणार आहे यापुढे. तुम्ही जो महत्वाची मुद्दा जो सांगितला, दृष्टी बदला की सृष्टी बदलेल, या छोट्याशा वाक्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. कारण मुलांनी आणि पालकांनी जर दृष्टी बदलवली, ऑनलाईन शिक्षणाचा बाऊ न करता त्याचा उपयोग जर करून घेतला तर त्यांची सृष्टी बदलणार आहे. खूप मोठा खजिना आपण आमच्या पुढे रिता केलेला आहे सर. मी विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थी पालकांना हे सांगू इच्छितो की असेच वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय उपयुक्त कार्यक्रम आम्ही SD सीटच्या या वेबिनार्सच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. पुढे गादिया सर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शनासाठी येतीलच. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपवतो. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.